ग्लोबल जे US मध्ये ज्याचं कार्यालय आहे, ती काय म्हणते की तुमच्या बॉडीला काय 30% प्रोटीन पाहिजे. काय पाहिजे? 30% प्रोटीन पाहिजे. त्यानंतर पाण्याची पातळी, त्यानंतर कार्बोहायड्रेट, एक्सरसाइज, सायटोन्यूट्रियंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा 3, फॅट्स अँड रेस्ट, सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा आपलं वजन कमी होतं किंवा बॉडीची गरज हे पूर्णता होते. आणि बॉडीची गरजची पूर्तता होते. मग या सगळ्या गोष्टी मला सांगा आपल्या जेवणात आता आपल्याला मिळतात आहे का? नाही मिळत. आता जर म्हटलं की तुमच्या थालीमध्ये 30% प्रोटीन पाहिजे, तर तुम्ही प्रोटीन मध्ये खाणार काय? कधी सोयाबीन खाणार, कधी काही खाणार, पण ही शक्यता इज इट पॉसिबल की तुम्ही रोज पनीर खाणार किंवा सोयाबीन खाणार किंवा राजमा खाणार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा डाळ खाणार? नाही, हे पॉसिबल नसतं. त्याच्यासाठी आपल्या जवळ जे आपले जे कंपनी आहे त्यांनी आपल्याला जगातला नंबर 1चा आहार आपल्याकडे आणलेला आहे. मॅम, फर्स्ट स्लाइड आपण जाऊया. आपल्या आता आपण हळूहळू आपण आपल्या प्रोडक्ट्स कडे वळूया, ज्याची माहिती घ्यायला तुम्ही सगळे एक्सायटेड आहात. सगळ्यात पहिले जे आपल्याकडे फॉर्म्युला 1 आहे. मॅम, प्लीज. मॅम, फर्स्ट स्लाइड फॉर्म्युला 1चं. येस, दिस इज अन वेलनेस रिव्हॉल्युशन मित्रांनो. सगळ्यात पहिले जे आपलं पहिलं जे प्रोडक्ट येतं ते येतं फॉर्म्युला 1. ठीक आहे. आता आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम करतो, तर आपण एनर्जी आणि फिटनेस मध्ये काम करतो, आपण डायजेस्टिव्ह मध्ये काम करतो, आपण हार्ट हेल्थवर काम करतो, आपण चिल्ड्रनच्या याच्यावर काम करतो, त्यानंतर आईच्या हेल्थवर काम करतो, आयुर्वेदामध्ये पण काम करतो, त्यानंतर वुमेन हेल्थ, मेल हेल्थ, जॉईंट, बोन हेल्थ, म्हणजे तुमच्या आरोग्याला लागणारी प्रत्येक गोष्टीवर आपली कंपनी ही काम करते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. नेक्स्ट. आता सगळ्यात पहिले जे आपलं कुठलं प्रोडक्ट येतंय ते म्हणजे एनर्जीसाठी. आता एनर्जीची गरज कोणाकोणाला असते? सगळ्यांना असते की फक्त मलाच आहे? माझ्या जवळ आहे, लिफ्टॉप मधनं पण एनर्जी मिळत आहे, 24 हायड्रेट जे आहे ते पण माझ्याकडे, जे इथे आहे ते माझ्याकडे. सगळ्यांना कोणाकोणाला एनर्जीची गरज असते? हात हलवा. मला असते गड्या, तुम्हाला असतं का? तुम्हाला असते का सर? मला तर असते. मग एनर्जीसाठी काय आहे आपल्याकडे? एनर्जीसाठी ना आपल्याकडे 3 प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. 3 कुठले कुठले? तर एक आपलं चहा म्हणू शकाल, किंवा एक अलर्टनेससाठी म्हणू शकाल, एक अफ्रेश एनर्जी ड्रिंक जे तुम्हाला अफ्रेश म्हणजे एक फ्रेश करण्याचं काम करतं. दुसरं एक 24 हायड्रेट आणि तिसरा आहे रिपीट. आता आपण एक एक करून प्रोडक्ट कडे जाऊया. अफ्रेश काय करतं ना, तुम्हाला इन्स्टंट अलर्टनेस द्यायचं काम करतं. अलर्टनेस म्हणजे काय असतं? तुम्ही थकलेले आहात, एनर्जीसाठी एनर्जी पाहिजे तुम्हाला, काही करायची इच्छा नाहीये, काही नाहीये, तर त्याच्यामध्ये जे कॅफिन असतं ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी द्यायचं काम करतं. आता ते कॅफिन कुठनं बनतं? कॅफिन म्हणजे अल्कोहोल पासून घेतलेलं कॅफिन नाहीये. हे साऊथ आफ्रिकेमध्ये जे कॉफी बीट्स असतात, कॉफी बीन्स असतात, जगातलं सगळ्यात चांगलं कॉफी बीन्स हे साऊथ आफ्रिका, नायजेरिया या कंट्रीजमध्ये बनल्या जातात. तिथल्या कॉफीच्या बीन्स मधनं एक्स्ट्रॅक्ट केलेलं. त्याच्यानंतर पेरू, आपल्याला पेरू माहित आहे? पेरूच्या याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलं आणि ऑरेंज मधलं जे पावडर आहे त्याच्यामधनं एक्स्ट्रॅक्ट केलेलं असं मिक्सचर करून, कारण की ऑरेंज हे डायजेस्टिव्ह साठी चांगलं असतं आणि पेरू सुद्धा डायजेस्टिव्ह साठी चांगली असतं. या तिघांचं मिक्सचर करून आपल्यासाठी हे अफ्रेश एनर्जी ड्रिंक आपल्यासाठी कंपनीने आणलेलं आहे. म्हणजे किती सुंदर बघा ना, 3 गोष्टींवर रिसर्च करून आपल्या जवळ एक अफ्रेश एनर्जी ड्रिंक आलेलं आहे. कोणाकोणाकडे अफ्रेश एनर्जी ड्रिंक आहे? माझ्याकडे लिफ्टॉप आहे आता, पण दाखवू शकता तुम्ही? येस, ग्रेट. आता तुम्ही अफ्रेश एनर्जी ड्रिंक सकाळी वर्कआउटच्या वेळेस पण घेऊ शकता, दुपारी पण घेऊ शकता, संध्याकाळी पण घेऊ शकता. 2 स्पूनच्या माध्यमातून तुम्ही 3 वेळेस जवळपास त्याला घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. विच इज अल्टरनेटिव्ह ऑफ, तुम्ही चहा पण म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही ग्रीन टी पण म्हणू शकता. दुसरं प्रोडक्ट जे आपल्याकडे एनर्जीसाठी आहे ते म्हणजे 24 हायड्रेट. 24 हायड्रेट नावातच लपलेलं आहे त्याचं रहस्य. नावातच रचलंय म्हणजे काय? 24 तास तुमच्या पाण्याची पातळी
पातळीला मेंटेन करायचं काम करतं. हायड्रेट म्हणजे काय, तुमच्या पाण्याच्या पातळीला. आता हायड्रेट पाण्याचं महत्व काय असतं ना, तुमच्या शरीरामध्ये जर पाण्याची लेवल कमी झाली तर तुम्हाला ताप येऊ शकतो. मेन पाण्याचा कंटेंट काय असतं ना, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम हे वॉटर करतं. जर वॉटर लेवल कमी झालं किंवा काही झालं, बघा जर तुम्हाला लूज मोशन झाले असेल किंवा काही झाले असेल, क्वचितच प्रत्येकांना कधी ना कधी झालं असेल, तर बघा वॉटर लेवल कमी झाल्यानं नुसतं पडतं की नाही पडत. तर ते कशामुळे होतं, की तुमच्या शरीरातलं वॉटर लेवल जर कमी झालं त्यावेळेस होतं. तर अशा वेळेस आपल्याकडे जे कंपनीने बनवलंय विटॅमिन्स मिनरल्स युक्त 24 हायड्रेट, जे दिवसभर तुमच्या पाण्याच्या म्हणजे पाण्याचं लेवल मेंटेन ठेवतं. त्यानंतर त्याच्यामधले असणारे जे विटॅमिन्स आहेत, जे मिनरल्स आहेत, ते तुम्हाला जे घामाद्वारे जे तुमचं बाहेर निघतात, जसं तुम्ही वर्कआउट करता करताना सोडियम, इलेक्ट्रोलाइट्स, मायक्रोन्युट्रिएंट सगळं बाहेर निघतं. तर तेव्हा जी शरीराची जी भरपाई करायचं काम आपलं 24 हायड्रेट करतं. याला हे स्पोर्ट्स न्यूट्रिशन आहे. याला तुम्ही, तुमचा मुलगा जर खेळत असेल किंवा तो स्पोर्ट्समध्ये असेल, त्याला शक्यतो 100% द्या. खूप चांगला रिझल्ट येईल त्याला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर दुपारी कोणी पाहुणे आला, निंबू शरबत न देता 24 हायड्रेट द्या. तो पण म्हणेल नाही मेरे को दिया और मेरे को अच्छा लगा. निंबू शरबत पेक्षा जास्त गुण याच्यात आहे. निंबू शरबत मध्ये साखर राहील, याच्यामध्ये विदाऊट शुगर असलेलं एक निंबू शरबत, आपण आपल्या भाषेत, मराठी भाषेत किंवा हिंदीवर निंबू का पानी अपन दे सकते, निंबू और शक्कर का पानी हम अपने लोगों को पिला सकते हैं. आणि तो म्हणेल, आणि तो पण म्हणेल पुढचं. आणि जसं उन्हाळा आहे, आता नेक्स्ट सीझन जो आपला येणारा उन्हाळा, तर प्रत्येकाने आपल्या घरी ठेवायचं. पाहुणे आले, तुम्ही दुपारी त्याला बनवून तुम्ही पिऊ शकता. निश्चितच खूप चांगलं असं न्यूट्रिशन ते आहे. मी पण एन्जॉय करतोय, तुम्ही पण करा. नेक्स्ट वन, नेक्स्ट 24 रिबिल्ड स्ट्रेंथ. आता रिबिल्ड स्ट्रेंथ म्हणजे काय ना, तुमच्या स्ट्रेंथला म्हणजे मसल्सला रिबिल्ड करतं. रिबिल्ड म्हणजे ते बनवतं. आता तुमच्या बॉडीला ना, जर तुम्हाला मसल्स बनवायचे तर तुम्हाला प्रोटीनची जास्त गरज असते. प्रोटीन फक्त तुम्ही म्हणजे एक गैरसमज होता, आता प्रत्येकांचा होता की गैरसमज फक्त जिमवाले घेतात, असं काही नसतं. प्रोटीन हे तुमच्या शरीराचं जेवण आहे. तुमच्या प्रत्येक भागाचं जेवण म्हणजे शरीर हे प्रोटीन असतं. प्रत्येक भागाला प्रोटीनची गरज असते. त्याचं जेवणच प्रोटीन असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये जसं की मिल्क प्रोटीन जे आहे ते तुमच्या बॉडीला मसल्सला रिबिल्ड करायचं. एग्जाम्पल के तौर पे, जैसे अपन मॉर्निंग में वर्कआउट करते, सगळे करतात की नाही, सगळे सगळे मॉर्निंगला वर्कआउट करतात. आपलं कार्डिओ एक्सरसाइजेस हे जगातला सगळ्यात नंबर वनचा कार्डिओ एक्सरसाइज. का बरं? जेवढी घाम आपल्या एनर्जी याच्यातनं निघतं, जेवढं घाम निघतं तेवढं मला नाही वाटत की जिम मध्ये पण निघतो. जेवढं आपल्या कार्डिओ एक्सरसाइज, अख्खी टी शर्ट पण ओली होते. मला असं वाटतं की पायापासनं तर डोक्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी घाम येतो, नखांपासनं बोटांमध्ये पण असा घाम येतो. जर तुम्ही चांगली एक्सरसाइज केली आणि मनाने केली. जब तन और बॉडी अगर जुड़ गई तब जाके हाथों पे पसीना आएगा, नाही तर नाही येणार. नाही तर म्हणाल की मला तर येतच नाही. अरे तेरा मन और तन साथ में नहीं था इसलिए नहीं आया, अगर ये दोनों जुड़ गए तो ही आएगा. तर अशा वेळेस काय होतं ना, आपलं मसल्स जे आहे ना ते लूज होतं. मसल्सला रिपेअर करायसाठी नवीन शक्ती द्यायसाठी 24 रिबिल्ड हे काम करतं. ज्यांना बॉडी बनवायची आहे जिमवाले दादा, त्या सगळ्यांनी 24 रिबिल्ड हे घेतलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला समजताय ना मी जे बोलतोय ते. मी तिन्ही लँग्वेज आय विल ट्राय टू मिक्स अप ऑल दोज 3 लँग्वेजेस. ठीक आहे. आता यस, ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. आता नंतरचं आपल्याकडे आयुर्वेदिक आहे. भारत हा आयुर्वेदासाठी ओळखला जातो. सगळ्यांना माहित आहे का भारत हा आयुर्वेदासाठी ओळखला जातो? योगा आणि आयुर्वेद हे भारतापासून निर्मित झालेलं आहे. 2014 पासून तुम्ही बनवू शकता की रामदेव बाबांनी कशापर्यंत आयुर्वेद हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. तर आपल्या कंपनीनी सुद्धा आपल्यासाठी काळाची गरज ओळखून आपल्यासाठी तीन असे सुंदर आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आपल्यासाठी डिझाईन केलेले आहेत. त्याच्यापैकी पहिले एक आहे इम्युनी हेल्थ, दुसरं आहे ब्रेन हेल्थ आणि तिसरं आहे त्रिफळा. तिघांचे गुणधर्म वेगळे, गोष्टी वेगळ्या. आता पहिल्यांदा आपण बघूया इम्युनी हेल्थ. इम्युनी हेल्थ काय करतं? द पाथ सॉर्ट ऑफ द नेचर. अँड इम्युनी म्हणजे काय असतं ना, तुमच्या शरीराला
म्हणजे लढायची ताकद देतं. जस्ट फॉर अन एक्झाम्पल, आता कोविडमध्ये ज्यांची ज्यांची इम्युनी हेल्थ चांगली होती ना, त्यांना कोविड नाही झाला. जसं आपल्या देशाची रक्षा प्रणाली म्हणजे आपल्याकडे रशिया थ्रू आणलेलं S-300 नावाचं हे सुरक्षा रक्षक होतं. आपलं यंत्रणा चांगली होती, त्याच्यामुळे जे जे ऑपरेशन झाले, जे पाकिस्तानने हल्ले केले, ते आपण वाचवू शकलो. कशामुळे वाचवू शकलो? कारण की आपल्याकडे डिफेन्स सिस्टीम चांगला होता. तर मग हा डिफेन्स सिस्टीम आपल्याजवळ कुठला? तर तो म्हणजे जे न्यूट्रिशननी आपल्याकडे आहे, तो म्हणजे आपल्यासाठी इम्युनी हेल्थ. तुमच्या बॉडीच्या इम्युनिटीला वाढवायचं काम करतं. जर तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटीज नसेल तर सर्दी, खोकला, ताप हा तुम्हाला पटकन होऊ शकतात. याच्यामध्ये ना माझा एक्सपिरियन्स सांगणार. मी माझा एक्सपिरियन्स स्टार्टिंगला मी कशासाठी आलो होतो ते सांगितलं नाही. मी माझ्या स्टोरीमध्येच ते कव्हर करत जाणार. मला ना दर 2 महिन्यात ताप यायचा. दर 2 महिन्यात किंवा 1 महिन्यात मला डॉक्टरकडे व्हिजिट व्हायचं. माझं बॅक पेन व्हायचं, डोकं खूप पेन व्हायचं, खूप स्ट्रेस घ्यायचं. मी खूप स्ट्रेस ओरिएंटेड होतो. काही गोष्टी आली की मला स्ट्रेस यायचं, काय यायचं. माझी इम्युनी हेल्थ ना एकदमच बेकार होती. पण जेव्हाच मी जगातल्या नंबर 1 न्यूट्रिशनच्या कंपनी सोबत जुळलो आणि हे घेणं चालू केलं, माझी इम्युनिटी चांगली झाली. त्याच्यामुळे मला ताप, सर्दी, खोकला यापासून मला असं वाटतं की देवाच्या कृपेने मी दूर आहे. आणि मागील कितीतरी दिवसांपासून माझ्या दवाखान्याचा व्हिजिट सुद्धा दूर झालेला आहे. बिकॉज ऑफ काही माझी इम्युनिटी वाढलेली आहे. सर स्लाइड गेलेली आहे, प्लीज स्लाइड. येस. दुसरे ब्रेन हेल्थ. ब्रेन हेल्थची गरज कुणाकुणाला असते? पहिल्यांदा ब्रेन कुणाकुणाला आहे? कुणाकुणाला आहे ब्रेन? हात हलवा, वेव्ह वेव्ह करा हाताला तुमच्या. ब्रेन कुणाकुणाला आहे? अरे बाकीच्यांना नाही आहे. शिवाजी वाघमोडे सर झोपलेत. ब्रेन कोणाकडे आहेत? सगळ्यांकडे आहेत. काय असतं ना, ब्रेन दिमाग सबके पास होता है. काय असतं ना, कालांतराने ना आपलं जे सिस्टम आहे हळूहळू झोपायचं म्हणजे हळूहळू कमी व्हायचं काम असतं. हळूहळू कमी होतं. सर झोपले तर मलाही झोपण्याचा शब्द आठवला. आपल्या शरीराची जी एनर्जी आहे ना, कालांतराने जसं जसं आपण लठ्ठ म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं 40 नंतर, तसं तसं आपलं मेटाबॉलिझम हा कमी होत जातो. मेटाबॉलिझम कमी होत जातो म्हणजे आपलं स्मारिक शक्ती जी आहे, स्मरणात्मक शक्ती आहे ती कमी होत जाते. त्यावेळेस आपल्याला जे आपल्या आयुर्वेदापासून बनवलेलं जे ब्रेन हेल्थ आहे, हे भृंगराज पासून माझ्या मते बनलेलं आहे. हे काम करतं. असं नाही की हे फक्त मोठ्यांनीच घेतलं पाहिजे, छोट्यांनी आपण पण घेऊ शकतो. मी पण घेतोय. मला पहिले ना मी चाबी सुद्धा विसरायचो, मी गाडी सुद्धा विसरायचो. मला आताही म्हणजे कन्फ्युजन होतं की मी नेहमी मॉलमध्ये गाडी पार्क करताना ना मला गाडी कुठे लावली समजायचंच नाही. मी कमीत कमी ना अर्धा अर्धा तास पुण्यामध्ये एरोसिटी मॉल किंवा इथे विमाननगरचं जे फिनिक्स आहे, कितीतरी वेळा असं झालं की मला गाडी शोधायला एक एक तास लागलाय. मी गाडी कुठे लावायचं ना सापडायचंच नाही. पण जेव्हापासून ब्रेन हेल्थ घेतलं तर खूप पद्धतीने माझं माइंड शार्प झालेलं आहे आणि खूप चांगलं असं हे तुमचं अलर्टनेस वाढतं आणि तुमचं माइंड पण शार्प होतं. तिसरं आहे त्रिफळा. त्रिफळाचा गुणधर्म काय आहे ना, त्रिफळा काय करते ना, तुमचं पोट साफ करायचं काम करतं. आता बघा बरीचशी ऍड अशी ऍड रन होतं की पेट सफा तो हर रोग दफा. काय म्हणतात आहे ना, जॉनी लिव्हर म्हणतो म्हणतो की नाही म्हणतो, रोग दफा पेट सफा तो रोग दफा. वैसे ही है कि त्रिफल हमारा वही काम करता है कि पेट साफ करने का काम करता है, आपका डायजेस्टिव्ह सिस्टम को क्लीन करण्याचं काम करतं. पोट अक्षरशः रिपेअर म्हणा किंवा क्लीन म्हणा, क्लीन करायचं काम करतं. जर क्लीनच नाही झालं, मॉर्निंगची ऍक्टिव्हिटी जर क्लीन नाही झाली, तर तुमचा अख्खा दिवस हा बोर जाऊ शकतो किंवा तुम्हाला एनर्जी भेटणार नाही. तर ती काम त्रिफळा तुम्हाला आयुर्वेदिक आहे, ती तुम्हाला डायजेस्टिव्ह साठी तुम्हाला हेल्प करतं. नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट स्लाइड. येस, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, मला असं वाटते या जीवन सृष्टींमध्ये दोनच गोष्टी उत्पन्नाला आलेल्या आहेत. एक आहे मेल आहे आणि एक फिमेल आहेत ना, की या व्यतिरिक्त कोणी आहेत, एक तर मेल आहे, एक फिमेल आहे आणि एक ट्रान्सजेंडर असू शकतात. पण मेलचं आरोग्य पण तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि एका फिमेलचं आणि मेलचं दोघांचंही आरोग्य तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे का बरं ना, एका महिलेला जे त्यांचं जे रिबर्थ होतं म्हणजे जे त्यांना मंथली जे पिरियड सायकल असतात, त्याच्यामुळे त्यांना किती त्रास होतात माहितीये तुम्हाला? त्यांचं मूड स्विंग्स होतं,
त्यांना त्यांचा जो ब्लड जातो, त्यांनी त्यांचे बरेचसे म्हणजे जे बॉडी त्यांची डिटॉक्स होण्यासारखी असतं, त्यांना बऱ्याच गोष्टींचे त्रास येतात. तर आपलं वुमेन चॉईस काय करतं आणि ते बनलं कशापासून आहे तुम्हाला माहित आहे का? एक चेस्ट बेरी नावाचं फळ आहे. हे चेस्ट बेरी नावाचं फूल आहे. हे चेस्ट बेरी कुठे मिळतं माहिती आहे तुम्हाला? हे US ला मिळतं. US मध्ये, सॉरी, एक सिप तो बनता है. चेस्ट बेरी नावाचं फूल आहे. ते चेस्ट बेरीच्या नावाच्या फुलांपासून एक्स्ट्रॅक्ट करून जे महिलांचं म्हणजे हार्मोन्स आहे ते ठीक करतं, ज्याच्यामुळे त्यांचे होणारे जे स्विंग्स आहेत, मूड स्विंग्स आहेत, ते पण ठीक करतं. आता आता काय आहे ना, आता सगळेजण म्हणतात की म्हणजे, आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जर महिलांचं आरोग्य ठीक ना तर पूर्ण परिवारांचं आरोग्य ठीक. नाही तर बायको म्हणेल की चिडचिड चिडचिड करते, चिडचिड चिडचिड करते. का बरं करते? कारण की हे ते स्वतः नाही करत. त्यांचं जे मूड स्विंग्स होतं ना, त्यांना जो त्रास होतो ते त्याच्यामुळे होतं, आणि खूप मोठे फिजिकली आणि सायकोलॉजिकली चॅलेंजेस असतात त्यांना. खूप मोठे चेंजेस होत असतात त्यांच्या मंथली सायकलनुसार. तर त्यांच्यासाठी जगातलं असं एक वुमेन चॉईस नावाचं जे आहे ते आपल्याकडे बनलेलं आहे, ते सगळ्यांनी द्यायला पाहिजे. आणि हार्मोनल चेंजमुळे ना त्यांच्या वेलबिंग म्हणजे त्यांच्या राहण्याच्या क्वालिटीला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक रिक्वेस्ट आहे माझी, प्रत्येक पुरुष मंडळीला, आपल्या बायकोला एक गिफ्ट म्हणून, नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून, आतापर्यंत जर तुमच्या आहारामध्ये जर वुमेन चॉईस नसेल, तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही वुमेन चॉईस त्यांना गिफ्ट द्या. आणि तुम्ही बघा की त्यांचं जे जे मूड स्विंग्स आहेत, किंवा त्यांची मंथली सायकल आहे, किंवा त्यांच्या मंथली सायकल मध्ये होणारा जो त्रास आहे, तो बऱ्यापैकी त्यांना कमी झालेला असेल, आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असेल. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असेल तर अख्ख्या घरात असेल, नसेल तर तुम्हाला माहित आहे काय होऊ शकतं. आता याच्यामध्ये दुसरं जे आपल्याकडे आहे मेन हेल्थ म्हणून, जसं महिलांचं आरोग्य महत्वाचं आहे ना, तसं एका लेडीजचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. जसं महिलांचं आरोग्य आहे तसं, सॉरी, पुरुषांचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. का बरं ना? इस भागादौडीच्या जीवनामध्ये एक कितीतरी पुरुषांची सेक्शुअल लाईफ ही खूप मोठी अशी डिस्टर्ब झालेली आहे. खूप मोठी लाईफ. मॅम, एक्सक्यूज मी, मॅम, दुसरे जे पीपीटी, दुसरी जी आपली स्क्रीन आहे त्याच्यामध्ये ना पीपीटी शेअर नाही होतं. बऱ्याच लोकांचे कमेंट्स येतात आहे. तर इज जस्ट रिक्वेस्ट टू यू की दुसऱ्या याच्यावर पीपीटी शेअर करा. हा सर. हॅलो. हा. एक मिनिट प्लीज. बस एक मिनिट घेतोय, थोडा चॅलेंज येतोय. सफल सर, इकडच्या डिव्हाइसला आवाज येत नाहीये तुमचा. आता येतोय? यस सर, आप परफेक्ट. यस सर यस. ओके. इस भागादौड़ी की जिंदगी में ना, जितना आरोग्य, जेवढं आरोग्य हे महिलांसाठी आहे, तेवढंच पुरुषांचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. का बरं महत्वाचं आहे ना? एवढा लाईफ मध्ये स्ट्रेस आहे, एवढा स्ट्रेस आहे की बिचारा सकाळपासून जातो संध्याकाळपर्यंत होतो, त्यांच्यामुळे प्रत्येकाची सेक्शुअल लाईफ ही इम्पॅक्ट होते. तर या माध्यमातून आपल्या कंपनीने बनवलेलं मेल फॅक्टर आहे. मेल फॅक्टर हे आपल्या मेथीनच्या बीजपासनं, मेथीनपासनं एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. आपल्या घरी जी मेथी असते ना, पण ती क्वालिटीची नसते, ती केमिकलाइज असते. पण कंपनीने दुसऱ्या देशांमधनं इम्पोर्ट करून जे स्टँडर्ड क्वालिटीची मेथी आहे त्याच्यापासून बनवलेलं एक मेल फॅक्टर म्हणून आहे, जे तुमच्या सेक्शुअल लाईफला एन्जॉय करायसाठी येतं. इवन आता बरेचसे कॉर्पोरेट बसतात की घाणेरड्या सवयीमुळे, ड्रिंक्समुळे, स्मोकिंगमुळे त्यांचं सेक्शुअल लाईफ जे होतं त्याला वापस
त्या लाइफ पर, उस गाड़ी को जो पटरी ट्रेन से निकल चुकी है उसको वापस लाने का काम मेल फैक्टर करेगा. लेट्स एंजॉय दिस. मैम नेक्स्ट स्लाइड. जॉइंट सपोर्ट. कोणाकोणाला जॉईंट आहे? कोणाकोणाला जॉईंट आहेत? हात हलवा. कोणाकोणाला आहेत ना? प्रत्येकाला आहेत ना? मग त्याच्या हेल्थसाठी आपण काय करतो मला सांगा. आता जसं थंडी येतोय, प्रत्येकाच्या घरी आई बाबा असेल, आई बाबा आहे, आजोबा आहेत, इव्हन हस्बंड वाईफ किंवा प्रत्येकाला आहेत. आता ना थंडी सुरू आहे, प्रत्येकाला प्रत्येकाला हा त्रास सुरू आहे. आणि 40 नंतर काय असतं ना, 40 नंतर स्पेसिफिकली काय असतं ना, की तुमचे जे गुडघे असतात ते झिजतात, म्हणतात ना आवाज येतो किंवा कटकट कटकट आवाज येतो. तर काय असतं ना, याच्या घुटण्यांच्या मध्ये, जसा हा तुमचा घुटणा आहे, हा तुमचा घुटणा आहे, याच्यामध्ये असं या दोघांच्या मध्ये एक जेल असतं. जेल त्याला म्हणतात ग्लुकोसामाइन. ते ग्लुकोसामाइन कालांतराने संपत जातं. ते कालांतराने संपलं की तुमचे घुटणे झिजतात आणि मग तुम्हाला त्रास व्हायला काय करतं, तर आपलं जॉईंट सपोर्ट काय करतं ना, आपलं जे जॉईंट सपोर्ट आहे ते ग्लुकोसामाइन नावाचं जे लिक्विड आहे ते तयार करायचं काम करतं. त्याला तुमच्या बॉडीला अशा पद्धतीने मिनरल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून कॉपर पण आहे, मॅग्नेशियम पण आहे, या सगळ्यांचा मिळून ती ग्लुकोसामाइन तयार करायचं काम करतं, जेणेकरून तुमच्या गुडघ्यांची हेल्थ ही व्यवस्थित राहायला पाहिजे आणि तुम्ही तुमचे गुडघे राहील तेव्हा तुम्ही सकाळचा वर्कआउट करू शकाल. माझं विनंती आहे सगळ्या लोकांनी एन्जॉय करा, कारण की याचं खूप चांगलं असं याचा रिझल्ट आहे. माझ्या आईला गुडघ्यांचा बराच त्रास होता, मी दिलेला आहे आणि शी इज ऍब्सोल्युटली फाईन. आणि मुख्य म्हणजे आईची कंप्लेंट कमी झाली. जी आई 1 वर्ष आईने न्यूट्रिशन नव्हतं घेतलं, ती आता मला म्हणते, कालच म्हटलं सफल माझं ते संपलेलं आहे जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम, मला ती मागवून दे म्हणे. तर तिला सुद्धा व्यवस्थित झालंय, तुम्हाला सुद्धा याचा बरचसा रिझल्ट येऊ शकतो. दुसरं हर्बल कॅल्शियम. आता कॅल्शियम काय करतं? कॅल्शियमची टॅबलेट काय करतं? कॅल्शियम काय ना, प्रत्येकाला गरज असतं. कोणाकोणाला हाडं आहेत? कोणाकोणाला हाडं आहेत? प्रत्येकाला. मला आहे, मला दोन्ही हातानी आहेत. तुम्हाला मला इथे पण हाड आहेत, इथे पण आहेत, प्रत्येकाला, प्रत्येक माझ्या अंगाला आहे. कॅल्शियम काय करतं ना, तुमच्या हाडाचं ला स्ट्रॉंग करायचं काम करतं. हाड जे येतं याला याला स्ट्रॉंग करायचं काम करतं आणि तुमच्या बोनला हेल्दी ठेवायचं काम करतं. जस्ट एक्झाम्पल, तुमच्या गाडीला सर्व्हिसिंग कशी करता तुम्ही? जाऊन तिथे तुम्ही ऑइल वगैरे टाकतात, सगळं करतात. त्या पद्धतीने तुमच्या शरीराला, जर तुमच्या हाडांना ऑइल टाकायचं काम म्हणजे काय, तर कॅल्शियम आहे. आता फक्त कॅल्शियम असून होत नाही, या कॅल्शियमला अब्सॉर्ब करायसाठी, कळताय मी काय म्हणतो, या कॅल्शियमला अब्सॉर्ब करायसाठी 2 घटकांची गरज असते. आता तुम्ही मार्केटमध्ये जे कॅल्शियम घेता ते प्युअरेस्ट फक्त कॅल्शियम असतं. पण हर्बल लाईफ का बरं जगात पहिल्या नंबरवर आहे ना, त्याचं मेन आहे की या दोघांना अब्सॉर्ब करायसाठी तुम्हाला मॅग्नेशियम पण लागतं आणि व्हिटॅमिन डी पण लागतं. तेव्हा कुठे तुमच्या शरीरात कॅल्शियम हे अब्सॉर्ब होऊ शकतं. तर ते तुम्हाला कुठनं मिळेल? तर आपलं जे हर्बल लाईफ कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये तीन तीन चीजों का मिलाप आहे. काय काय आहे? कॅल्शियम तर आहेच, पण कॅल्शियमला अब्सॉर्ब करायसाठी व्हिटॅमिन डी पण आहे आणि मॅग्नेशियम पण आहे. क्लॅप फॉर दॅट की कंपनीने किती हे केलं ना, तुम्ही बाकीच्यांचं घ्याल तर फक्त कॅल्शियम असतं, पण इथे तुम्हाला तिन्ही गोष्टीचं मिक्सर दिलेलं आहे. क्लॅप फॉर द कंपनी की किती किती विचार केला ना कंपनीने की याला अब्सॉर्ब करायसाठी हे पण लागतं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आताची रेंज ही सगळ्यात महत्वाची रेंज आहे, ज्याला आपण गट म्हणू शकतो, ज्याला आपण मेरे पास ना इसके लिए एक शायरी है जो मैंने ढूंढ के निकाली. ठीक है, आई होप कि यू विल लाइक दैट. पेट की गड़बड़ जीवन में तनाव आहे की नहीं? पेट की गड़बड़ जीवन में तनाव, हाजमा हो जाए तो जीवन में तनाव आहे की नहीं? वापस एकदा म्हणतो, पेट की गड़बड़ जीवन में तनाव, हाजमा हो जाए तो जीवन में तनाव, फूल ना जाए पेट, ना हो जाए कोई रंग रोग, फूल ना जाए पेट और ना हो जाए कोई रोग, हाजमा हो जाए तो जीवन में हो जाए रोग. काय वाटतं, बरोबर बोलतो की नाही? तो आपके हाजमे को ठीक करने के लिए, आपके डाइजेस्टिव को ठीक करने के लिए हमारे जग के नंबर 1 न्यूट्रिशन कंपनी ने नंबर 1 प्रोडक्ट हमारे पास दिए हैं. अभी इसकी रेंज क्या है? वाइटल रेंज है इसमें.
एक है सिंपली प्रोबैटिक, दूसरा है एक्टिव फाइबर कॉम्प्लेक्स, तीसरा है एक्टिवेटेड फाइबर, एक चौथा है एलो प्लस और पांचवा है एलो एलो कॉन्सेंट्रेट. अभी अपन सबसे पहले जाते हैं सिंपली प्रोबॅटिक पे. नाम येईल लिखा आहे सिंपली प्रोबॅटिक. आपल्या शरीरात ना दोन पद्धतीचे किडे असतात, म्हणजे दोन पद्धतीचे तुम्ही म्हणाल की जंतू असतात. मराठी भाषेत दोन पद्धतीचे असतात. आता दोन पद्धतीचे कुठले कुठले असतात? एक 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 प्रोबॅटिक असतात, एक नॉन प्रोबॅटिक असतात. आता हे काय करतात? चांगला वाला जो बॅक्टेरिया असतो ना, तो तुमचं अन्न पचायचं काम करतो, मदत करतो. तुमच्या अन्नाला डायजेस्टिव्ह करायचा मदत करतो. आणि जो नॉन प्रोबॅटिक असतो तो त्याला पचायला पचू देत नाही. वो बोलता कि ये सड़ा रहे पेट में, दूसरा रहे कि चांगले वाले कि नहीं यार ये डाइजेस्ट होना चाहिए. इन दोनों में युद्ध हो जाता है. इन दोनों में युद्ध में जो जीतता है वो कंसन होता है. जर 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 म्हणजे जर तुमच्या प्रोबॅटिकची संख्या जर जास्त चांगली झाली तर तुमचा डायजेस्टिव्ह चांगलं होईल. जर प्रोबॅटिकची संख्या जर कमी झाली तर तुमच्या डायजेस्टिव्ह कन्सर्न होईल. तर आपल्याकडे जे प्रोबॅटिक आहे ते काय करतं? तुमच्या शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया बनवायचं, चांगलं बॅक्टेरिया द्यायचं काम करतं. तर याची जवळजवळ कंपनीनी पहिले 1 बिलियन बॅक्टेरिया प्रोड्यूस करत होते, म्हणजे प्रोबॅटिक्स प्रोड्यूस करत होते. आता कंपनीनी क्लॅप फॉर दॅट की 2 लाख बॅक्टेरिया माझ्या मते करोड बनवत आहेत कंपनी. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या त्या एका सॅशे मधनं तुम्हाला किती मोठं मिळत आहे. यू जस्ट अमेजिंग की किती मोठं आपल्यासाठी एक हे आहे की सॉरी 2 बिलियन. पहिले 1 बिलियन होतं, आता 2 बिलियन प्रोबॅटिक्स तयार होत आहे एका सॅशेमध्ये. ज्यांना कोणाला डायजेस्टिव्ह कन्सर्नचा त्रास असेल, आय जस्ट रिकमेंड दॅट, रिक्वेस्ट टू यू, हा एक सॅशे तुम्ही अफ्रेश मध्ये टाकू शकता, तुम्ही शेक मध्ये टाकू शकता आणि तुमचा गट हेल्थ तुम्ही ठीक करू शकता. सेकंड वन प्रोडक्ट आहे आपला ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स. ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्सच्या याच्यावर बघा काय कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला. हे कशाचं चित्र दिसतंय? कशाचं दिसतंय? हे गव्हाचं चित्र दिसतंय. आता याच्यामध्ये काय आहे? ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स मध्ये ना 5 ग्राम बॅलेन्स सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर आहे. 12.80 कॅलरीचं पर सर्विंग आहे. ऍडिक्वेट फायबर आहे जे तुमच्या डायजेस्टिव्हला, इंटेस्टाईनला रेग्युलरिटी अँड सपोर्ट करतं तुमच्या बॉल फंक्शनला, म्हणजे सकाळच्या ऍक्टिव्हिटीला किंवा तुमचं पोट साफ व्हायच्या ऍक्टिव्हिटीला ते मदत करतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला बेनिफिट ऑफ फायबर सांगतो. फायबरचा बेनिफिट काय असतं ना, तुमच्या जोपर्यंत तुमच्या अन्नात जर डायजेस्टिव्ह म्हणजे तुमच्या जेवणात जर फायबर नसेल तर तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम होणार नाही किंवा तुमच्या सकाळच्या ऍक्टिव्हिटीला त्रास होईल. आता आपलंच फायबर हे काय घ्यायचं? आपला ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्सच काय वापरायचं? आता फायबर मी इथं 3-4 गोष्टीपासून, आता तिथे जे चित्र दिसते म्हणजे फायबर कशापासून बी इथं मी ते पण सांगतो तुम्हाला. बाजरा माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये पण फायबर असतं. सोयाबीन मध्ये फायबर असतं. त्याच्यानंतर आपल्या डाळीमध्ये पण फायबर असतं. वीट गव्हामध्ये पण फायबर असतं आणि आपल्या शेंगदाण्यामध्ये पण फायबर असतं. बट अपन हे फायबर की खासियत क्या आहे ना, कारण की आपण वेट लॉस करतोय. वेट लॉस मध्ये आपण काय करतो? लो कॅलरीचं जेवण करतो, म्हणजे कमी कॅलरीचं जेवण करतो. जर आपण दुसरं वाला फायबर खाल्लं, जर हे बाकीचे सोर्सेस खाल्ले तर त्याची जी कॅलरी आहे ना सर मित्रांनो, त्याची जी कॅलरी असते ना, जर तुम्ही बाजऱ्याचं कॅलरी जर तुम्ही 100 ग्रामच्या हिशोबाने पकडलं तर टोटल फायबर असं 11 ग्राम, पण त्याची कॅलरी असते 361 कॅलरी असते. सोयाबीनची 432, डाळीची असते 343, गव्हाची असते 346 आणि शेंगदाण्याची असते 567. पण आपलं जे ऍक्टिव्ह फायबर त्याच्यात फक्त 13 कॅलरीचं बनलेलं आहे. म्हणजे हे वेट लॉस साठी परफेक्ट आहे. असंच नाहीये, हे वेट लॉस साठी परफेक्ट आहे आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला मदत करतं. कळलं तुम्हाला? आपलं का बेस्ट आहे? आपलं न्यूट्रिशन हे जगातलं वेगळं का आहे? कारण की हे लो कॅलरीनी बनवलेलं आहे आणि तुमच्या डायजेस्टिव्हला हेल्प करतं. विदाऊट फायबर तुमचं अन्न हे डायजेस्ट होऊ शकत नाही. दुसरं आहे ऍक्टिव्हेटेड फायबर. तिसरं जे प्रोडक्ट सेम कन्सर्न आहे. जर तुम्हाला आता ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स आहे पावडरच्या माध्यमातून आहे. आणि अजून एक सांगतो, मी माझा आजचा शेक हा ऍक्टिव्हेटेड फायबर टाकून बनवलेला आहे आणि इतका सुंदर शेक बनतो ना, जर तुम्ही ऍक्टिव्हेटेड फायबर टाकलं तर इज रिअली अमेझिंग. म्हणजे मी सांगू शकत नाही, खूपच असा सुंदर असा शेक बनतो आपला. आणि त्यालाच जर तुम्हाला पावडर मध्ये नसेल का पाहिजे तर तुम्ही त्याला गुळीच्या माध्यमातून पण घेऊ शकता. ऍक्टिव्हेटर फायबरच्या गुळ्या पण येतात, तुम्ही ते पण ऍज अ यूज करू शकतात त्याला. ठीक आहे. इझी टू गो फॉर्म्युला आहे. तुम्ही त्याला गुळी घ्या, ते पण तुमचं होऊ शकते आणि तुमच्या डेली फायबरची जी रिक्वायरमेंट आहे ती त्यांनी कम्प्लीट होते. थर्ड आपलं जे फोर्थ वन आहे ते ॲलो प्लस.
आता ॲलो प्लस काय करतं? ॲलो प्लस काय करतं? जस्ट लाईक तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला हेल्प करतं. म्हणजे अ, तुमच्या इंटेस्टाईन जे आहेत त्याला क्लीन करायचं काम करतं आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला पण हेल्प करतं. आणि द लास्ट वन ऑफ द बेस्ट मी म्हणेल, मला जे माझं जे आवडतं प्रोडक्ट आहे हर्बल ॲलोवेरा कॉन्सन्ट्रेट, ॲलो कॉन्सन्ट्रेट. आता याचा मी गुणधर्म सांगणार, मला नाही वाटत की आजपर्यंत तुम्ही असे काही याचं ऐकलं असेल. ॲलो कॉन्सन्ट्रेट काय करतं, आता तुम्हाला कितपत माहित आहे माहित नाही, पण ॲलो कॉन्सन्ट्रेट काय करतं ना, फक्त ते डायजेस्टिव्ह प्रोसेसला हेल्प नाही करत, तुमचं इंटेस्टाईन म्हणजे तुमचे जे आतडे आहेत ना, त्या आतड्याला क्लीन करायचं काम करतं. अन्न आपलं कुठे शिजतं दिसतंय तुम्हाला, पीपीटी मध्ये जर दिसत असेल बघा, इथे आतड्यांचं पिक्चर दिसतंय, दिसतंय. काम करतं, याला स्मूथ करायचं काम करतं आणि तुमचं पोट साफ व्हायचं काम करतं. आणि त्याच्या महत्वाचं म्हणजे त्याची जी सिस्टीम जे बिघडलेली असतं त्याला ते रिपेअर करायचं पण काम कोण करतं? हर्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट. समजलं ॲलो कॉन्सन्ट्रेट काय करतं? आणि हे प्युरेस्ट फॉर्म पासून बनवलेलं आहे, विच इज नॉट की हे असं छोटस कशापासून बनलेलं आहे. त्याच्यातलं पण लोकल असं ॲलो नाही आहे, युएस मधनं इम्पोर्ट करून ॲलो कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी विशिष्ट अशा क्वालिटीचं स्टँडर्ड चेक करून ते बनवलेलं आहे. म्हणजे तुमच्याला जर गट प्रॉब्लेम असेल, तुमच्या अन्न नलिकेमध्ये प्रॉब्लेम्स असेल, किंवा तुम्हाला खूप म्हणजे ब्लोटिंग होत असेल, किंवा तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल, तर तुम्हाला आय वुड रिकमेंड दॅट की तुम्ही ॲलो कॉन्सन्ट्रेट तुमच्या रेग्युलर आहारामध्ये, तुमच्या फ्रेश मध्ये टाकून तुम्ही एन्जॉय करा. नेक्स्ट स्लाइड. कोणाकोणाला हृदय आहे? कोणाकोणाला हृदय आहे? हात हलवा. कोणाकोणाला हृदय आहे? मला आहे बाबा. तुम्हाला आहे का? अरे बाकी कोणालाच नाहीये. कोणाकोणाला हृदय आहे? मला आहे. प्रत्येकाला आहे. जस्ट इमॅजिन, जर तुमचे एका मिनिटासाठी जर हृदय बंद झालं तर काय होईल? इमॅजिन, जर किसी का 1 मिनिट के लिए अगर हृदय जर तुमचं बंद झालं तर काय होईल? क्या हो सकता है? अपन मर जाएंगे. तर आपल्या हार्टसाठी ना, हार्ट जिंदा तो अपन जिंदा, हार्ट ही नहीं जिंदा तो गए अपन काम के. जे मेजरली आता जे प्रॉब्लेम फेस होत आहेत ना, ते कशाचे होत आहेत? कोलेस्ट्रॉलचे. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? मी तुम्हाला समजून सांगणार. कोलेस्ट्रॉल म्हणजे ना, आता हे तुमचं, ही पातळी आहे, हे रक्ताचं असेल, ठीक आहे. हे काय करतं ना, इथे ना कोलेस्ट्रॉल असा ब्लॉकेज तयार करतो. म्हणजे आपण एक बघा, पाणी चालतंय दगड, आणि जसं आपण पाणी अडवतो ना, त्या पद्धतीने ते तुमचा रक्ताचा पुरवठा अडवतो. सॉरी, तो रक्ताचा पुरवठा अडवतो. तर मग आपले जे प्रोडक्ट्स आहेत हार्ट हेल्थ, ते काय करतं? ते तुमच्या रक्ताच्या पुरवठ्याला बरोबर करायचं काम करतं. म्हणजे रक्ताचा पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे, त्याच्यासाठी ते मदत करतं. आता त्याच्यासाठी कशा पद्धतीने मदत करतं? हर्बल लाईफलाईन. सगळ्यात पहिलं जे आपल्याला भेटतं हर्बल लाईफलाईन. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स काय करतं? हेल्दी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम, म्हणजे तुमच्या हृदयाला जे हृदयाचा जे रक्ताचा जो पुरवठा आहे त्याला बरोबर करायचं काम करतं. प्रत्येकाला आहे ना. आणि कधी कधी काय होतं ना, त्याला प्रॉपर पद्धतीने म्हणजे मेंटेन करून त्याला रक्ताच्या पुरवठ्याला मॅनेज करायचं काम करतं. त्याच्यामध्ये एक सॉफ्ट जेली टाईप मध्ये असतं, ते तुम्ही 2 वेळा सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. आणि विच इज अमेझिंग, तुमच्या स्किनला पण इफेक्ट पडेल. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे तुमच्या एनर्जीला, तुमच्या दिसण्यात पण, मला असं वाटतं की जर सगळ्यांनी, जर तुम्हाला तुमचा चेहरा जर तुम्हाला क्लीन करायचा असेल आणि तुम्हाला वाटतं की तुमची एनर्जी वाढली पाहिजे, जर तुम्ही तुमच्या आहारात डेफिनेटली हे ऍड करू शकता. बिकॉज ऑफ की नसेल हार्ट स्वस्थ तो सब असतं. दुसरा जो प्रोडक्ट आहे नाईट वर्क. नाईट वर्क जगातला, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, असे लुईस इग्नारो सरांनी बनवलेलं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे नाईट वर्क. आता नाईट वर्क काय करतं मित्रांनो? नाईट वर्क ना, तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला व्यवस्थित करायचं काम करतं. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर साऊंड स्लीप, झोपेसाठी पण कामी येतं. याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचा द्रव्य असतो. काय असतो? नायट्रिक ऑक्साईड नावाचा द्रव्य असतो. तो तुमच्या शरीरामध्ये पूर्ण
प्रॉपर पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा करायचं काम करतो. आता बरेचसे जण आहे, सगळ्यात जास्त लोक एक्सपायर केव्हा होतात? रात्री होतात हार्ट अटॅकमुळे, किंवा ते बाथरूम मध्ये होतात, कारण की बाथरूम मध्ये आंघोळ करताना होतात. का बरं होतात? की त्यांचं रक्त गोठल्या जातं किंवा त्यांचं ब्लड सर्क्युलेशन थांबल्या जातं, त्यामुळे हे दोन्ही गोष्टी होतात. तर नाईटवर काय करतं? तुम्हाला साऊंड स्लीप द्यायचं काम करतं, ब्लड सर्क्युलेशन होतं, आणि याच्यामुळे जिथनं जिथं ब्लड सर्क्युलेशन होतं, त्या ज्या वेन्स असतात, म्हणजे आता जशी ही जर तुमची वेन्स आहे, तर याला असं ते मोठं करायचं काम करतं नायट्रिक ऑक्साईड. त्याच्यामुळे तुमचा रक्ताचा पुरवठा हा व्यवस्थित होतो. रक्ताचा पुरवठा व्यवस्थित झाला की तुम्हाला तुमचे त्रास संपतात. क्लॅप फॉर द धिस प्रोडक्ट. इट्स अमेझिंग प्रोडक्ट. क्लॅप फॉर द नाईट वर्क. मी सल्यूट करील की ज्यांनी इतकं सुंदर प्रोडक्ट आहे, तुम्ही घ्या, तुम्हाला झोप चांगली येणार. आणि इट्स अमेझिंग, म्हणजे खूपच सुंदर. मी काय म्हणेल, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. ज्यांनी नसेल केलं, जे कमेंट्स येतात आहे, ज्यांनी यूज केला ते सांगू शकतात, ज्यांनी नाही केलाय वो नहीं बता सकते. इसीलिए बोलता हूं, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आता जे मी तिसरं प्रोडक्ट आहे, बीटा हार्ट. आता सांगितलं प्रत्येकाला हार्ट आहे ना प्रत्येकाला. आता जो मग ज्यांना ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम, जर कोलेस्ट्रॉलच्या प्रॉब्लेमला जर तुम्हाला कमी करायचे, जर तुम्हाला असं वाटतं की कोलेस्ट्रॉलच्या प्रॉब्लेमला जर कमी करायचं असेल, तर तुम्ही बीटा हार्ट घेऊ शकता. बीटा हार्ट काय करतं? त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये ओट्स बीटा ग्लुकेन नावाचा इन्ग्रेडियंट असतो. तो एक सोलेबल फायबर असतो. फायबर म्हणजे तुमच्या डायजेस्ट, जे मी सांगितलं, फायबर तुम्हाला पचायला मदत करतं, आणि रक्ताच्या पुरवठ्यामध्ये जर मध्ये काही अडथळे असेल तर तो दूर करायचं काम करतं. त्याच्यामुळे जे म्हणजे जे ब्लड मध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे, ती लेवल म्हणजे मेंटेन करायचं काम करतं. आणि काय आहे याचे मेन फायदे? काय आहे त्याच्यामध्ये? गुड सोर्स ऑफ डायरेक्टरी फायबर, जे पचायला मदत करतं. कुठलाच ऍडेड प्रोडक्ट, म्हणजे कुठलंच ऍडेड शुगर नाहीये त्याच्यामध्ये, कुठलंच ऍडेड आर्टिफिशियल स्वीटनर पण नाहीये. नो ऍडेड कलर आहेत, व्हॅनिला फ्लेवर मध्ये येतं. तुम्ही 1 सॅचेट तुम्ही शेक मध्ये टाकून पण घेऊ शकता. इव्हन तुम्ही कधी पण त्याला दिवसात घेऊ शकतात, किंवा तुम्ही तुमच्या सगळ्यात फेवरेट फॉर्म्युला 1 मध्ये पण तुम्ही त्याला घेऊ शकता. नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट स्लाइड. सगळ्यात मेन प्रोडक्ट. कोणाकोणाकडे बाळ आहेत? कुणाकुणाकडे बाळ आहेत? लहान छोटे बाळ कुणाकुणाकडे आहेत? 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत, किंवा जे छोटे छोटे बाळ आहेत, तुम्ही त्यांना आपल्या कंपनीने बनवलेला वन ऑफ द मोस्ट, त्याचे रिझल्ट पण अमेझिंग आहेत, एक डायनोशेक म्हणून. जशी मोठ्यांना प्रोटीनची गरज असते ना, जसं मोठ्यांना प्रोटीनची गरज असते ना, तसं बाळांना सुद्धा प्रोटीनची गरज असते. तर बाळाचा प्रोटीन सोर्स कुठून कुठून कम्प्लीट होणार? आपलं आता पहिलेच केमिकलाइज मुळे बाळाचा जे जे न्यूट्रिशन पाहिजे ते त्याचं कम्प्लीट होत नाही. तर तुम्ही बाळांच्या प्रोटीन सोर्ससाठी, किंवा बाळांच्या गरजासाठी, बाळांच्या शारीरिक वाढ पूर्ण व्हायसाठी तुम्ही त्याला डायनोशेक नावाचं देऊ शकता. त्याच्यात कुठलाच आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत, काहीच नाही आहेत. इट्स अमेझिंग प्रोडक्ट. आणि मुख्य म्हणजे याच्या एक स्पून मध्ये जवळजवळ 4 ते 5 ग्राम प्रोटीन असतं, जे तुमच्या बाळाच्या हेल्थला, तुमच्या बाळाच्या मसल्सला मेंटेन करायचं काम करतं. तुम्ही दुधात टाकून घेऊ शकता, पाण्यात टाकून पण तुम्ही मिक्स करू शकता. आणि मुलांना मी रिक्वेस्ट करील, आणि त्याचा त्याच्या इनर ग्रोथसाठी, म्हणजे त्याच्या आतमधून शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी फॉर्म्युला 1 चा शेक घेणार, बिचारा तो बाळ कशापासून घेणार? तो कशापासून येणार? तर तो या फॉर्म्युला 1च्या तुम्ही 2 स्पून त्याला युज करू शकता. 2 वर्षावरील पुरील जे मुलं आहेत, बाळ आहेत, तुम्ही त्याला हे करू शकता. इव्हन तुम्ही शेकमेट मध्ये पण मुलांना देऊ शकता. जे 2 वर्षा, मी म्हणतोय 2 वर्षा पुढील किंवा 3-4 वर्षाचे मुलं झाले, तर तुम्ही त्याला शेकमेट मध्ये टाकून पण देऊ शकता. शेकमेट मध्ये कॅल्शियम असतं. ते कॅल्शियम वापस मुलांच्या हेल्थला, बोनला स्ट्रॉंग करायचं काम करतात. तुम्ही त्याच्यासोबत मिक्स करून देऊ शकता. नेक्स्ट स्लाइड. स्किन हेल्थ. कुणाकुणाला सुंदर दिसायला आवडतं? कुणाकुणाला सुंदर दिसायला आवडतं? प्रत्येकाला आवडतं. पण बाकीचे हातच नाही करत आहे. बाकीच्यांना नाही पार्लरमध्ये जाऊन सुंदरता येत नाही. मी आजच एक व्हिडिओ बघितला, की तुम्हाला जर सुंदर दिसायचं आहे ना, प्रत्येकाला जर तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना, तर सगळ्यात चांगला उपाय माहिती आहे कोणता? तुम्ही डेली रोज एक्सरसाइज करा. जे लोक डेली एक्सरसाइज करतात
करतात ते अँटी एजिंग होतात. म्हणजे मी स्वतःवरूनच सांगतो, मी दिसायचो माझं मशीनवर जेव्हा मी उभं व्हायचं ना, तेव्हा जवळजवळ माझं जे मेटाबॉलिझम एज द्यायचं, माझी जे एज द्यायचं ना आपण लिहितो, ती 42 दाखवायची आणि आता ती दाखवते 32. म्हणजे विचार करा, फक्त वर्कआउटमुळे आणि न्यूट्रिशनमुळे मी 42च्या 32 झालो. 10 वर्षाचा गॅप पडलं. कशामुळे? तर डेली एक्सरसाइज मुळे. तर जेव्हा तुम्ही डेली एक्सरसाइज करता, तुम्ही स्किन बुस्टर घ्याल, तर ते अँटी एजिंग काम करतं. आणि आता याच्यामध्ये अजून एक सांगतो, की आपण याच्यामध्ये मेनली काय आहे, ते कोलेजन आहे. कोलेजन नावाचा द्रव्य. आता कोलेजन कुठनं मिळतं? तर फिश पासून मिळतं. आता प्रत्येकाच्या मनात असतं, की कोलेजन फक्त हे चेहऱ्यासाठी नाही. कोलेजन काय करतं ना, कोलेजन तुमच्या मसल्ससाठी पण आवश्यक आहे. कोलेजन तुमच्या जॉईंटसाठी पण आवश्यक आहे. कोलेजन तुमच्या बोनसाठी पण आवश्यक आहे. कोलेजन तुमच्या केसांसाठी पण आवश्यक आहे. कोलेजन तुमच्या स्किनसाठी पण आवश्यक आहे आणि कोलेजन तुमच्या नखासाठी पण आवश्यक आहे. म्हणजे एक स्किन बुस्टर फक्त तुमच्या चेहऱ्यावर काम नाही करणार, तर तुमच्या 4-5 ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर करेल. हे काय करतं मेनली, की ह्युमन बॉडी बॉडी जे असतं ते एक ब्लॉक्स असतात. म्हणजे आपलं बॉडी जे आहे ते सेल्सच्या ब्लॉक्सनी बनलेलं आहे. तर पूर्ण पूर्ण पद्धतीने कोलेजन हे तिथे जाऊन जे प्रोटीन असतं त्याच्यासोबत मिक्स होऊन तुम्हाला चांगलं तर तुमच्या चेहऱ्यासाठी आतून ग्लो करायचं काम करतं आणि तुमच्या ब्लॉक्सला ठीक करायचं काम कोलेजन करतं. त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ आहे, इलॅस्टिसिटी आहे, ती वाढते. आणि आणि दुसरं महत्वाचं म्हणजे स्किन बुस्टर मध्ये विटॅमिन्स पण बरेच आहे. विटॅमिन सी आहे, विटॅमिन B12, B2 आहे, विटॅमिन B6 आहे, नायसिन आहे, बायोटीन आहे. बायोटीन पण केसासाठी वापरलं जातं. आणि मेन म्हणजे कोलेजन तुमच्या स्किन हेल्थसाठी करतं. आणि 5 ग्राम सर्विंग येतं त्याच्यामध्ये. हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन नावाचं असतं. आणि मेन गोष्ट, आता तुम्ही बाकीचे जे तुम्ही म्हणजे स्किनचे जे प्रोडक्ट वापरता, बाकीचे तुम्ही वापरता ना, त्याच्यामध्ये कितपत बघा, की किती किती मोठ्या प्रमाणात ना आर्टिफिशियल कलर असतात. असतात की नसतात? तुम्ही त्याच्या मागे बघा. याच्यामध्ये कुठलाच आर्टिफिशियल कलर नाही, कुठलंच आर्टिफिशियल स्वीटनर नाही, कुठलंच आर्टिफिशियल काही असं कुठली गोष्ट नाहीये. विच इज इझिएस्ट टू यूज. तुम्ही पाण्यात टाका, मिक्स करा, अँड एन्जॉय आणि चेहरा गोरा करा. लोक 25-25 लग्नाच्या पॅकेजला 40-40 हजाराचे पॅकेज मारतात चेहऱ्याला गोरं करायचं. तुम्ही 3 महिने कंटिन्यू विदाउट लग्नाच्या पहिले तुम्ही स्किन बुस्टर घ्या, तुमची स्किन आतून गोरी होईल. नेक्स्ट. ज्यांच्याकडे शेक बनलेला असेल ते आहार पण आपण एन्जॉय करू शकतो. आपलं सकस संतुलित रात्रीचं जेवण आपण घेऊ शकतो. स्किन केअर. आता आपण बघितलं स्किन बुस्टर. आता स्किन केअर, चेहऱ्याची काळजी घेणार. आता जे स्किन बुस्टर होतं ते शरीराच्या आतमधून काळजी घेतं आणि जे स्किन केअर आहे ते शरीराच्या बाहेरून काळजी घेतं. म्हणजे कसं? क्लिन्झिंग. क्लिन्झिंग हे नीम पासून बनलेले आहे आणि चेहऱ्याला बाहेरून क्लीन करायचं काम करतं. तुम्ही त्याला युज करू शकता. त्याच्यानंतर टोनर, सिरम आणि मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर खूपच छान आहे, सिरम पण. आता आपल्या स्किन केअरची प्रोडक्टची खासियत काय? विच इज प्रिशियसली विदाउट एनी केमिकल बनलेलं आहे. मी सांगितलं विच इज अ नॉर्मल नॅचरल फॉर्म ऑफ दॅट. तुम्ही युज करा तर तुम्हाला माहित पडेल. अँड विच इज ऍब्सोल्युटली फंटॅस्टिक प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही युज करा. आता फक्त याच्याबद्दल एक कन्फ्युजन आहे माझं. क्लिन्झिंग केव्हा वापरतात, टोनर केव्हा वापरतात, सिरम कधी वापरतात आणि मॉइश्चरायझर हे मला माहित नाही. कारण की मी लेडीज नाही, माझी बायको मला काढून देते, हे मॉइश्चरायझर आहे, हे टोनर आहे, आता तू हे लाव, आता तू हे लाव, आता तू ते लाव. मला कशा पद्धतीने युज करतात ते नाही माहित, पण जेव्हा ती म्हणते तेव्हा मी ते लावतो. आणि याचं जे क्लिन्झिंग आहे ते पण चांगलं आहे. तुम्हाला जर थोडेसे असे डॉट्स वगैरे असेल तुमच्या चेहऱ्यात, जसा पिगमेंट ज्याला म्हणतात, ते पण तुम्ही क्लिअर करू शकता. डेली युज करा. अँड विच इज ऍब्सोल्युटली द फंटॅस्टिक प्रोडक्ट्स. नेक्स्ट स्लाइड. डोळे कोणाकोणाला आहेत? मला आहेत. डोळे कोणाकोणाला आहेत? मला आहेत. आता आपल्याकडे जी न्यूट्रिशन आहे, ज्याला एक्युलर डिफेन्स म्हणतात, हे काय करतं ना, तुमच्या आईला सपोर्ट करायचं काम करतं, म्हणजे डोळ्यांना. मी पहिले ना, तुम्ही जर माझी मागची मीटिंग अटेंड केली असेल तर मी चष्मा घालून होतो. मागच्या मीटिंग मध्ये मी स्पेक घालून असायचो. नेहमी माझा चष्मा असायचा. इव्हन जी फ्लायर तुम्हाला पडलेलं आहे त्या फ्लायर मध्ये सुद्धा मी चष्मा घालून होतो. माझा हे गेले. माझा जे 4 डोळे असतात ना, 4 माझे 2 निघाले, नॅचरल वाले 2च राहिले. हे निघाले.
का बरं? मला डोकं दुखायचा त्रास होता. मी कोणत्या गोष्टीकडे जेव्हा मी कॉन्सन्ट्रेट करायचो तेव्हा माझं डोकं दुखायचं आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं. ते पाणी येणं माझं बंद झालंय. त्याच्यामध्ये आपल्या अॅक्युलर डिफेन्स घेतलंय नाही. आणि मी तेच म्हणेल की जेव्हा तुम्ही युज कराल तेव्हा तुम्हाला माहित पडेल हे न्यूट्रिशन तुमच्या डोळ्यांची जी गरज आहे ती भागवते. त्याच्यामुळे तुमचं व्हिजन पण क्लिअर होतं. डोळ्यातनं पाणी आहे किंवा डोळ्यात कचरे आहे. आता बरेचसे प्रत्येक जण कॉम्प्युटर युज करतो आताच्या कॉर्पोरेटच्या युगामध्ये, प्रत्येक जण करतो. तर प्रत्येक जणांच्या डोळ्यांमध्ये हा त्रास होतो. तर या त्रासाला रिमूव्ह करायसाठी अॅक्युलर डिफेन्स नावाचं जे न्यूट्रिशन आहे ते तुम्ही युज करू शकता. नेक्स्ट स्लाइड. अभी अपनी सबसे बढ़िया रेंज, सगळ्यात महत्वाची जे प्रत्येक जण घेतात. कोणी कोणी फॉर्म्युला वनचा शेक घेतला आतापर्यंत? हात हलवा. ज्यांनी नाही घेतला नाही घेतला. शबाना कुरेशी मॅम, आपने नहीं लिया? आपने शेक नहीं लिया है कभी फॉर्म्युला वन का? मैंने तो लिया है. आता आपण फॉर्म्युला वनच्या शेक मध्ये काय काय असतं, म्हणजे न्यूट्रिशन काय करतं? एक तर वेट लॉसला मदत करतं, वेट मेंटेन करायचं काम करतं. आणि याच्यामध्ये जस्ट लाईक एक कॉम्बिनेशन येतं. काय काय येतं? एक फॉर्म्युला वन येतं, एक प्रोटीन येतं. प्रोटीन दोन पद्धतीची, एक 200 ग्राम येतं, एक 400 ग्राम येतं आणि एक शेकमेटचं येतं. आता फॉर्म्युला वन म्हणजे काय? खूप सायंटिस्ट जेव्हा रिसर्च करतात तेव्हा अशा पद्धतीने एक फॉर्म्युला बनवतात. तशा पद्धतीने आपला फॉर्म्युला बनलेला आहे की जो आपल्या शरीराला हेल्थ देण्याचं, लो कॅलरीचं एक जेवण, एक नंबर वन प्रोटीन, एक नंबर वन मील, एक नंबर वन बॅलन्स न्यूट्रिशन असं बनवलंय. स्लाइडच्या पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं. काय काय सांगितलं होतं मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा? की आपल्याला आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, आपल्याला फॅट्स पण पाहिजे, आपल्याला कॉपर पण पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या जेवणात पाहिजे. तर मग ते जेवणाची जी गरज आहे ती कुठनं कम्प्लीट होऊ शकतं? ती आपल्या फॉर्म्युला वनच्या जेवण कम्प्लीट होईल. आताच्या थाळीमध्ये मला सांगा, इज इट पॉसिबल की रोज तुम्ही जसं कार्बसाठी तुम्ही, प्रोटीनसाठी तुम्ही सोयाबीन रोज ठेवाल किंवा वेगळं सॅलड तुम्ही ठेवाल? नाही पॉसिबल. तुम्ही एखादी भाजी बनवाल. तर ती आपल्या शरीराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या फॉर्म्युला वनच्या शेक मधनं मिळतात. याच्यामध्ये 9 ग्राम हाय क्वालिटीचं डायजेस्टेबल प्रोटीनचा ब्लेंड तुम्हाला मिळतो. जो दुसरं तुम्हाला फायबरचे 3 ग्राम मिळतं. एका स्पून मध्ये 3 ग्राम फायबरचं तुम्हाला सर्व्हिंग मिळतं एका स्पून मध्ये. कुठे? पर सर्व्हिंग मध्ये, म्हणजे पर स्पून मध्ये फॉर्म्युला वनच्या शेक मध्ये 18 पद्धतीचे विटॅमिन्स आणि मिनरल्स पण आहेत. 6 ग्राम शुगर आहे आणि लो जीआय इंडेक्स आहे. लो ग्लायक्लेनिक इंडेक्स म्हणजे जे शुगरवाले असतात ते पण याला घेऊ शकतात. लो ग्लायक्लेनिक इंडेक्स म्हणजे याचा म्हणजे एकदम कमी कॅलरीचं जेवण हे बनलेलं आहे, एकदम कमी कॅलरीचं. आणि 6 ग्रामच त्याच्यामध्ये शुगर आहे. आता हे काय करतं? याला तुम्ही कशा कशा पद्धतीने बनवता? फॉर्म्युला वनचा 3 स्पून, त्या प्रोटीनचा तुमच्या वजनानुसार तुम्ही त्याला प्रोटीन युज करू शकता. प्रोटीन किती? तर तुमच्या जसं सपोज तुमचं वेट जर 100 किलो आहे किंवा 50 किलो आहे तर 50च्या मागे 50 ग्राम, 45 ते 50 ग्राम ही शरीराच्या प्रोटीनची गरज असते. तेवढं स्पून तुम्ही प्रोटीन ऍड करू शकता तुमच्या जेवणामध्ये. प्रोटीन काय असतं त्याच्यामध्ये? आपल्या प्रोटीनच का? त्याच्यामध्ये 9 पद्धतीचे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहे, 22 कॅलरीज आहे, 0% शुगर आणि टोटल फॅट्स आहे. प्रोटीन जेव्हा आपण आपल्या शेक मध्ये टाकतो तर प्रोटीन काय करतं? प्रोटीन तुमचं जी भूक आहे ती भूकेला लागू देत नाही. म्हणजे काय होतं ना, मला सांगा. आता जे तुम्ही वेट लॉस वाले आले, पहिले कसे होते? दिखा के टूट पडो, जे भेटलं ते खाऊन घ्यायचं. मग तुम्ही एका वेळेस काही पण खात होते, मग तुम्हाला जे पण भेटलं. पण जर तुमच्या आहारामध्ये जर प्रोटीनचा इंटेक जर असला तर प्रोटीन काय करेल? प्रोटीन तुमचं हंगरला मॅनेज करेल, तुम्हाला भूक लागणार नाही त्याच्यामुळे. आणि मुख्य म्हणजे तुमचे जे लीन मसल्स आहेत त्याला मेंटेन करायचं काम करेल. त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्लुडिंग तुमच्या शेकला एक चांगली चव आणि तुमच्या डेलीचं एक आहारची मील ज्याला म्हणू, जेवण कंप्लीट करायचं काम करेल. तीसरा नंबर, त्याच्यात उसका साथीदार जो है वो शेकमेट है. शेकमेट विज फॉर नंबर वन फॉर्म्युला मिक्सर शेक आहे. तुम्ही त्याला एज अ स्किमी मिल्क पण तुम्ही म्हणू शकता. हे तुम्हाला टेस्ट साठी देतं. याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे, प्रोटीन पण आहेत आणि मुख्य म्हणजे व्हिटॅमिन डी आहे. आता बरेच जण म्हणतात की तुम्ही डॉक्टरकडे गेले, व्हिटॅमिन डी कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे. तर आपल्या शेकमेट मध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा आहे. ते तुम्हाला मदत करतं. तुम्हाला तुमचं कॅल्शियम साठी किंवा तुम्हाला एनर्जाइज करायसाठी.
विच इज टू मच इझियर तुम्हाला शेक बनवायसाठी. तुम्ही फॉर्म्युला 1च्या शेक मध्ये प्रोटीन आणि शेकमेट मिक्स करून तुम्ही तुमच्या जगातला नंबर 1 बॅलन्स न्यूट्रिशन शेक हा बनवू शकतात. माझा जो मी बनवलाय, तुम्ही बनवला आहेत का? बनवला असेल तर जस्ट चीयर्स अँड एन्जॉय दिस. नेक्स्ट साइड. नेक्स्ट स्लाइड सर. येस. आता आपण येतोय फॉर्म्युला 2 कडे. शेकमेटचा आणखी एक यूज आहे. शेकमेटला ना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवून पण यूज करू शकता. विच इज जस्ट लाईक की तुम्हाला त्याला सॅलेड मध्ये टाकायचे, किंवा तुम्हाला कोणत्या फ्रुट्स मध्ये टाकायची, किंवा तुम्हाला लो फॅट मध्ये काहीतरी त्याच्या गोष्टी बनवायचे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण शेकमेट किंवा आपलं प्रोटीन टाकून तुम्ही त्याला ते बनवू शकता. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला 2. फॉर्म्युला 2 म्हणजे काय? सेम लाईक की छोटे छोटे जे फॉर्म्युला 1 शास्त्रज्ञांनी रिसर्च केलेला जे तुमचा वेट बॅलन्स मिल साठी काम करतं, तसंच फॉर्म्युला 2 हे तुम्हाला एक एनर्जी, तुमचा स्टॅमिना, तुमचं स्ट्रेंथ वाढवायसाठी तुम्हाला मदत करतं. आता त्याच्यापैकी सगळ्यात पहिले जे आपला फॉर्म्युला 2 आहे तो मल्टीव्हिटॅमिन, मिनरल्स अँड हर्बल्स. मल्टीव्हिटॅमिन्स काय असते? विटॅमिन्स आणि मिनरल्स काय? विटॅमिन्स हे तुमच्या शरीराची गरज असते, जे तुमच्या बॉडीला लागतं. जे मेंटेन, जर तुमच्या बॉडीला जर विटॅमिन्स नसेल, फॉर एन एक्झाम्पल की तुम्ही डॉक्टरकडे गेल्या, तर तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्या वगैरे लिहून देतात. ते काय करतं? कारण की तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये किंवा तुमच्या बॉडीला विटॅमिन्सची, न्यूट्रिशनची गरज असते, ती कंप्लीट होत नाही. अशा वेळेस तुम्ही विटॅमिन्स द्यावं लागतं. विटॅमिन्स, मिनरल्स आणि त्याच्यामध्ये आणखी एक घटक जो जो मेजरली आहे तो आहे अँटीऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स काय करतं? तुमच्या डाएटला प्रॉपर मेंटेन करायचं काम करतं. आणि अँटीऑक्सिडंट्स काय करतं? तुमची इम्युनिटी सिस्टम वाढवतं. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं काम सुद्धा आपलं मल्टीव्हिटॅमिन अँड मिनरल अँड हर्बल टॅबलेट जे आहे ते आपलं करतं. त्याच्यामध्ये 17 पद्धतीचे विटॅमिन्स अँड मिनरल्स आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, इव्हन कॅरेटाईन सी आणि ई पण आहेत. आणि एसेन्शियल पद्धतीचे ते सांगितलं की तुमची जे डेली जे गॅप असते, म्हणजे तुमच्या जेवणाची जे गॅप आहे जी उरलेली असेल, ती तुमची कंप्लीट करायचं काम फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन आणि हे करतं. आता सेल ऍक्टिव्हेटर. सेल ऍक्टिव्हेटर मध्ये ना कॅफिन पण आहे. सेल ऍक्टिव्हेटर मध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत. आता जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपलं शरीर हे सेल्सनी बनलेलं आहे. सेल्सनी बनलेलं आहे. तर या सेल्सला आहाराची गरज असते, अँटीऑक्सिडंट्स. तर तुमच्या शरीराला सेल्सला ऍक्टिव्ह करायचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करतं. म्हणजे कुठला भाग जो बंद आहे त्याला ऍक्टिव्ह करायचं काम, जे सेल्स आहे त्याला ऍक्टिव्ह करायचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करतं. तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही घ्याल तर तुमची निश्चितच यांनी एनर्जी वाढलेली असते. आणि कॅफिन असतं तर ते इन्स्टंट एनर्जी द्यायचं पण तुम्हाला थोडंफार काम करतं. तिसरं आहे सेल्युलोज. कोणी कोणी सेल्युलोज घेतलेला आहे? कोणी कोणी सेल्युलोज आतापर्यंत घेतलेलं आहे? मी घेतलेलं आहे. तुम्ही घेतलंय? सेल्युलोज. सेल्युलोज हे कॉर्न सिल्क पासून बनलेले. मक्का खाल्ला सगळ्यांनी? मक्का कॉर्न सिल्क पासून बनलेले. कॉर्न सिल्क काय करतं? तर तुमचं जे फ्लुइड बॅलन्स आहे, तुमचं जे फ्लुइड आहे, जे बॅलन्स आहे, त्याला बॅलन्स करायचं काम करतं. म्हणजे जे तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट आहे किंवा एक्स्ट्रा जी चरबी आहे त्याला बॅलन्स करायचं काम करतं. तुम्ही याला दिवसातनं 3 वेळा घेऊ शकता. घ्यावं लागतं. तुम्ही 3 वेळा त्याला घ्या. इट्स अमेझिंग तुमच्या वेट लॉस. पण याचा वरण भातासारखं जसं असतं ना, याची जोडी असते ती मल्टीव्हिटॅमिन सोबत. आता सगळ्यांना प्रश्न येतो की आपण जेव्हा शेकच घेतो, शेक घेतल्याच्या नंतर प्रत्येक म्हणतं की फक्त मी सेल्युलोज घेणार, मल्टीव्हिटॅमिन मी घेणार नाही. पण मल्टीव्हिटॅमिन घ्यायची गरज काय असते मित्रांनो? बघा, तुम्ही 100 ml जरी रक्त दिलं, जेव्हा तुम्ही ब्लड डोनेशन करता, 300 ml रक्त जरी देता, तर त्या 300 ml करताना तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं. तर ते चक्कर नाही यायला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या बॉडीची जी एनर्जी आहे ती मेंटेन करायसाठी तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन काम करतं. म्हणून तुम्हाला सेल्युलोज आणि मल्टीव्हिटॅमिन हे दिवसातनं 3दा घ्यायचे. हर्बल कंट्रोल तुम्ही बघितलं असेल की हर्बल कंट्रोल, ज्यांचं वजन कोणाचं थांबलंय, वजन कोणाचं थांबलंय, तर त्याला आपण हर्बल कंट्रोल द्यायचं काम करतो. हर्बल कंट्रोल सेम मेटाबॉलिझम तुमचा वाढवतो. मेटाबॉलिझम म्हणजे तुमचा एनर्जी वाढवतो. त्या एनर्जी वाढल्यामुळे तुमचं वजन वाढीस मदत होते. आणि
जे तुमचं नर्वस सिस्टम आहे, जसं तुम्हाला म्हणजे एनर्जी नाही आहे तुमच्या, तर ती एनर्जी वाढवायचं काम सुद्धा हर्बल कंट्रोल करतं. नेक्स्ट स्लाइड. स्लीप इन्हान्सर. कोणी कोणी हे घेतलंय स्लीप इन्हान्सर? आतापर्यंत कोणी कोणी स्लीप इन्हान्सर एन्जॉय केलंय? कोणी केलंय? मी करतो म्हणून सांगतो. अर्लियर काय असायचं ना, म्हणजे मी फक्त स्टोरी एक सांगणार तुम्हाला. अर्लियर काय असायचं ना, की झोप कमी व्हायची माझी. म्हणजे मी 12-1 वाजता झोपायचो आणि त्याच्यानंतर मग मॉर्निंगला 4 वाजता 4:30 वाजता उठायचो. तर मग दुपारी झोप यायची मला. पण ना, जेव्हापासून मी स्लीप एन्हान्सर आणि नाईटवर घेणं चालू केलं ना, मध्ये तर असं झालं की 10 वाजता जरी मी झोपलो तरी माझी झोप नाही 1 वाजता उघडली होती, पण माझी साऊंड स्लीप झालेली होती आणि मला असं वाटलं की यार सकाळी झालेली आहे. आणि असं बरेचदा होऊन राहिलंय. म्हणजे माझ्या झोपेची जी गरज आहे, ती ती जी आहे चांगल्या पद्धतीने ती स्लीप इन्हान्सर कंप्लीट करतं आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला झोप पण येतं. आता याच्यामध्ये काय आहे ना, सॅफ्रॉन म्हणजे याच्यात केसर आहे. केसर इथलं आपल्या इंडियातलं नाहीये. केसर हे स्वित्झर्लंड मधलं जे केसर आहे, तिथलं केसर यूज करून हे बनवलेलं आहे. यांनी काय होतं, जर तुमची झोप चांगली झाली तर तुमचा दिवसभर चांगला जातो. तुमची झोप चांगली झाली तर तुम्हाला सकाळी शांत वाटतं. तुमची झोप चांगली झाली तर तुमचा मूड चांगला राहतो. झोप चांगली झाली तर तुमचं वजन कमी करायला मदत होते. जर तुमची झोप चांगली झाली तर दिवसभर एनर्जी राहतात आणि झोप चांगली झाली तर सकाळी वर्कआउट सुद्धा चांगला असतो. आणि झोप चांगली झाली तर म्हणतो ना, की आपण खुश राहतो, आपल्या चेहऱ्यावर स्माईल राहते. नाही तर दिवसभर कशी असं वाटतं की यार आता झोपून जायला पाहिजे. वाटतं की नाही वाटत? मला मान हलवा, काहीतरी वाटतं की नाही हलवत? मग चांगल्या झोपेसाठी, एका साऊंड स्लीपसाठी आणि झोपेचा गोळ्यांना कितीतरी लोक जे कॉर्पोरेटमध्ये आहे, जे स्ट्रेस आहे, ते लोक कितीतरी लोक हे झोपेच्या प्रॉब्लेम पासने झोपेच्या गोळ्या घेतात किंवा खूप टेन्शन मध्ये असतात. तर त्या टेन्शन मधनं जायसाठी तुम्ही जर तुमची झोप चांगली झाली, तुमचा स्ट्रेस लेवल सुद्धा कमी होईल. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की स्लीप एन्हान्सर तुम्ही नाईट वर्क मध्ये घेऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये म्हणजे लिफ्टॉप मध्ये घ्यायची गरज नाहीये. तुम्ही लिफ्टॉप मध्ये नाही घ्यायचं, तुम्ही नाईट वर्क मध्ये टाकून तुम्ही एन्जॉय करू शकता. नेक्स्ट स्लाइड. यस, दिस इज वन. लिफ्टॉप. लिफ्टॉप काय करतं मित्रांनो? तो लिफ्ट ऑफ करतं. लिफ्ट ऑफ म्हणजे तुम्हाला खालून वरती न्यायचं काम करतं. म्हणजे तुमच्या एनर्जी वाढवायचं काम करतं. आता प्रत्येकाला एनर्जीची गरज असते. असं कोणी आहे का आपल्यामध्ये की ज्याला एनर्जीची गरज नाही? असं कोणी आहे का की ज्यांना एनर्जीची गरज नाही? प्रत्येकाला आहे ना. तुम्ही सकाळी याला आहारात, हा हे रात्री नसतं घ्यायचं, पण मला आता बोलायचं होतं कंटिन्यू म्हणून मी रात्री घेतलं. याला जनरली तुम्ही 6 वाजताच्या पहिले घ्या. याच्यासाठी की त्याच्यात कॅफिन आहे, जवळजवळ 75 ग्राम कॅफिन असतं. कॅफिन इन्स्टंट तुमची एनर्जी होतं. कधी कधी कोणी जर कॅफिन सेन्सिटिव्ह असेल तर त्यांना झोप येणार नाही, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट राहील की रात्री घ्यायचं नाही, त्याला तुम्ही सकाळी घेऊ शकता. याच्यामध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन बी आहे, B1, B2, B3, B5, B6, B7, B12. बापरे, किती किती आहे. आणि ऍडेड शुगर नाही. आता मी तुम्हाला सांगतो, कुणाकुणाला कोल्ड्रिंक आवडतं, कुणाकुणाला कोल्ड्रिंक आहेत किंवा ते चांपा कोला म्हणून येतं, कुणाकुणाला रेड बुल वगैरे ऐकलं असेल प्रत्येकाने. प्रत्येकाला आवडतं ना. जिसको भी जिनको भी कोल्ड ड्रिंक्स पसंद आती होगी, जिसको भी आती होगी, उसमें सिर्फ सोडा है, उसमें सिर्फ क्या है, तो एक्स्ट्रा एनर्जी है, एक्स्ट्रा शुगर है. एक्स्ट्रा शुगर, जो एक्स्ट्रा शुगर क्या करता है ना, आपको कैलोरी को बढ़ाता है, जिसकी वजह से आपका वेट भी बढ़ सकता है और डिसऑर्डर्स भी हो सकते हैं. बट अपना जो लिफ्टॉप है वो विदाउट आर्टिफिशियल कलर्स है. क्लॅप फॉर द न्यू प्रोडक्ट. क्लॅप करू इसके लिए की याच्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाहीये. आणि याचं जे स्वीटनर आहे ना, ते बीटरूट पासून बनवलेलं आहे. बीट पासून. क्लॅप फॉर दॅट. क्लॅप करा सगळेजण. भगवान ने दिया है 2 हात, इसको बजाव, तुमचं चांगलं होणार आहे. वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट. आणि इन्स्टंट एनर्जी पण मिळतं तुम्हाला, मेंटल अलर्टनेस पण होतं. आणि असं तसं कॅफिन नाही मित्रांनो. हे बीट म्हणजे मी सांगितलं की कॉफी बीन्स पासून बनलेलं कॅफेन आहे. नेक्स्ट स्लाइड. आता मेनली जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे,
आपल्या प्रोडक्टचे बेनिफिट्स काय काय आहे. सगळ्यात पहिले, आता तुमच्याकडे जर पुस्तक असेल ना, तर तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. हे तुमचा जेव्हा गेस्ट असेल किंवा तुम्हाला आता जर कोणी विचारलं की हर्बल लाईफचे प्रोडक्ट क्या करते हैं रे, हर कोई बोलता है यार तू वो जो ले रहा है, वो जो तू शेक ले रहा है, क्या करता है वो, क्या करता है, व्हाट इज द बेस्ट बेनिफिट्स ऑफ हर्बल लाइफ प्रोडक्ट्स. ये क्या करता है, मेनली अपने बॉडी को क्लींजिंग करता है और डिटॉक्सिफिकेशन करता है. एग्जाम्पल, सपोज अगर ये बेसिन है, एग्जाम्पल के तौर पे अगर ये बेसिन है, अगर ये बेसिन साफ नहीं हुआ, यहाँ पे अगर कचरा जमा रहा, तो क्या आप दिन भर फुलनेस रह पाओगे. अगर आपकी बॉडी डिटॉक्स नहीं हुई, अगर बॉडी शरीर अंदरूनी से क्लीन नहीं हुआ, तो क्या आप अच्छे से रह पाओगे, नाही रह पाओगे ना. तर आपलं शरीर क्लीन करायचं आणि बॉडीला शरीरातले घाणेरडे पदार्थ बाहेर काढायचं काम आपलं न्यूट्रिशन करतं. त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्स न्यूट्रिशन देतं. मी पहिलेही सांगितलं की बॅलन्स म्हणजे फॅट आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, रेस्ट आहे, प्रोटीन आहे आणि एनर्जी आहे, तुमचं हायड्रेशन आहे. हे सगळं काम तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन द्यायचं आपलं प्रोडक्ट देतं. आपलं जगातलं नंबर 1 हर्बल लाईफ न्यूट्रिशन देतं. हे काय प्रोडक्ट आहे, हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे, हे एका सेल्सचं न्यूट्रिशन आहे. त्यानंतर हे अँटी एजिंग आहे. मी आताच सांगितलं की पहिले मी 42चा दिसायचो. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला म्हणायचे की इसने बालविवाह किया है. बालविवाह, माझी बायको छोटीशी आणि मी दिसत होतो तिच्या मोठ्या भावासारखा. म्हणजे मोठा भाऊ म्हणजे ज्याला 2-3 पोरं आहेत ते, आणि माझी बायको बिचारी सुंदरशी गोजिरी अशी सुंदर बायको ती दिसायची आणि मी दिसायची एवढं मोठा. पण हर्बल लाईफ नावाचं हे माझ्या आयुष्यात आलं आणि आता मी अँटी एजिंग झालो. आता कोणी म्हणतच नाही. जेव्हा आता आम्ही उभं होतो ना आजूबाजूला, तेव्हा असं कोणी फीलच नाही करत की काय. आता म्हणतात की ये इसका भाई है, म्हणते तुमचं दोनों का भिकारी भी बोलता है रस्ते पे खडा, तुम दोनों की शादी हो जाएगी बोलते. तर हे शादी हो जाएगी बोलते. अरे पण आम्हाला बाळपण आहे, त्याला थोडी ना माहित आहे. पण हे म्हणतं, हे कशामुळे साध्य होतं, हे न्यूट्रिशनमुळे. तर न्यूट्रिशन तुम्हाला अँटी एजिंग साठी पण काम करतं. त्याच्यानंतर हे हेल्दी ब्रेकफास्ट आहे, इझीएस्ट टू क्विक. ब्रेकफास्ट बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो. घरी घरी जर पोहा असेल, पोहा बनवायला घरी किती वेळ लागतो. कांदे आणा, कांदे, त्याच्यानंतर तुम्ही काय काय पोहा, मग त्याच्यानंतर आलू शिजवा, मिरची करा, जिरं मोहरी तेल तडका करा. आपलं न्यूट्रिशन फक्त 1 मिनिटात बनतं. किती मिनिटात बनवतो. मग फास्टेस्ट कुठलं आहे. 2 मिनिट के मॅगी से भी जल्दी अपना न्यूट्रिशन, आपलं जगातलं नंबर 1 ब्रेकफास्ट बनतंय. जगातला नंबर 1 ब्रेकफास्ट किती मिनिटात, 1 किंवा 2 मिनिटात. मॅगी से भी जल्दी है की नहीं है. तालिया फॉर दिस, या अमृतसाठी तालिया. एक जोरदार क्लैप फॉर दैट. सबसे फास्ट, सबसे इजीएस्ट ब्रेकफास्ट हमारा बनता है. सबसे इजीएस्ट वे टू मेक, मिक्स करो और रेडी हो जाओ. और हमारा न्यूट्रिशन क्या बेनिफिट करता है, फैट लॉस करता है और मसल्स को गेन करता है, और सबसे ओवरऑल ये हमारा इम्युनिटी भी बढ़ाता है. इम्युनिटी नसल्यामुळे, एक गुणधर्म सांगा, इम्युनिटी नसल्यामुळे कॅन्सर होतो, इम्युनिटी नसल्यामुळे ताप येतो, इम्युनिटी नसल्यामुळे तुम्हाला बरेचसे आजार होतात, इम्युनिटी नसल्यामुळे पण, म्हणजे इम्युनिटी नसल्यामुळे तुम्ही वारंवार, म्हणजे तुम्हाला हे होऊ शकतं, डायजेशन सिस्टम बेकार होऊ शकतो, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात इम्युनिटी नसल्यामुळे. तर आपलं हर्बल लाईफचं न्यूट्रिशन काय करतं, तुम्हाला इम्युनिटी द्यायचं काम करतं. क्लॅप फॉर दॅट. आणि सगळ्यात महत्वाचं, वेट लॉस, वेट गेन साठी तर महत्व करतं, तुम्हाला एक चांगल्या लाईफस्टाईल मध्ये सुद्धा कन्वर्ट करतं. चांगल्या लाईफस्टाईल म्हणजे काय, सकाळी काय खायचं, रात्री काय खायचं, दुपारी काय खायचं, पाणी किती प्यायचं. याच्या पहिले तुम्हाला माहित होतं का, सकाळी पाणी किती प्यायचं, रात्री किती प्यायचं, एक्सरसाइज काय करायची, काय माहित होतं का. हा बेनिफिट आहे आपल्या हर्बल लाईफ फॅमिलीचा, आपल्या हर्बल लाईफ कम्युनिटीचा, आपल्या सिस्टमचा, की जे तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल जगवतात. क्योंकि हमारे कम्युनिटी का एक ही है सपना, हमारा एक ही है सपना, निरोगी रहे घर अपना. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल यानी क्या है. आता मी तुम्हाला म्हणेल की अपने अपने शरीर को पोषित करने के लिए खाओ. आपण न्यूट्रिशन काय केलं पाहिजे ना, तुमच्या शरीराला न्यूट्रिशन म्हणजे पोषित करायसाठी, त्याला जेवण द्यायसाठी का. जिभेसाठी तुम्ही खाऊ नका. जिभेसाठी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी खाऊ शकता, पण तुमच्या शरीराला न्यूट्रिशन देण्यासाठी तुम्ही हर्बल लाईफचे सगळे प्रोडक्ट तुम्ही युज करू शकता. व्हॉट इज द हेल्दी लाईफ ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय आहे. तुमची 6 ते 8 तास झोप, तुमच्या शरीराला रेग्युलर हायड्रेशन,
स्मॉल फ्रिक्वेंट मील, तुम्हाला एकाच वेळेस तुमचा नाश्ता जेवण नाही खायचंय, तुम्हाला स्मॉल स्मॉल जेवण घ्यायचंय, हेल्दी ब्रेकफास्ट करायचंय आणि रेग्युलर एक्सरसाइज करायची. आणि तुम्ही जर हे सगळं केलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट सुद्धा येणार. पॉझिटिव्ह विचार जीवन बदल देता है. पॉझिटिव्ह विचार तुमको जीवन में आगे बढ़ा सकता है. पॉझिटिव्ह विचार तुम्हाला युद्धात लढाईतला मदत करू शकते. पॉझिटिव्ह विचार जीवन जगायसाठी करू शकते. पॉझिटिव्ह विचार फोकस साठी काम येतं. पॉझिटिव्ह विचार तुमचे ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी काम येऊ शकतं. पॉझिटिव्ह विचार वजन कमीसाठी काम येऊ शकतं. पॉझिटिव्ह विचार प्रत्येक गोष्टीसाठी काम येऊ शकतं. जर पॉझिटिव्ह विचारच नाही रे तो रात में सोओगे, आपका मन क्या बोलेगा, सो जा मामू सो जा, मत उठ. नका उठा रे बाबा, काय ठेवलंय एक्सरसाइज करून, कोणाच्या बापाचं बरं झालंय, माझं होणार आहे. तुमचं मन बरं, झोप बाळा, कशाला करतो एक्सरसाइज. पण जर तुम्ही न्यूट्रिशन घेत असाल तर दुसऱ्या रात्री घेतलेला शेक तुम्हाला सकाळी उठवणार. होईल की नाही मला सांगा. हात हिलाव दोनो, हात हिलाव. रात्री घेतलेला शेक तुम्हाला सकाळी उठवतो की नाही उठवत. ज्यांनी रात्री जेवण केलं तो सकाळी उठतच नाही वर्कआउटला. करा. आणि ज्यांनी रात्री शेक घेतला तो सकाळी 5 वाजता का 4 वाजता उठवलं तरी उठतो. उठतो की नाही हे याच्यामुळे असतो. आपला पर्पज काय आहे मित्रा, तेच मी पहिल्यांदा सांगितलं. या जगाला, या कुटुंबाला हेल्दियर आणि हॅपियर लाईफ द्यायची. हमारा एक ही सपना, निरोगी रहे सबका घर. और एक एक कोट है, आप जैसा खाते हो आप वैसा ही बनते हो, आप जो खाओगे आप वैसा ही बनोगे. अँड द लास्ट अँड द लास्ट आप जैसा खाते. आणि एक रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना, वजन कम करना है तो क्या डरना. क्या बोला, अगर आपको वेट कम करना है तो क्या डरना. वेट कम करना है तो क्या करना, एक ही वेलनेस कोच जो आपको गाइड देता है उसके पास जाना. वो आपको आपका जीवन खुशी से भी भरेगा, दुख को भी मिटाएगा, पॉजिटिव थॉट्स भी देगा और आपका पूरे दिन को हेल्थीएस्ट और हैप्पियर भी देगा. आपने मुझे सुना, जितके 350-720 लोक थांबले माझ्यासाठी आणि मला संधी दिली शिवाजी सरांनी, जयश्री मॅमनी, मला सगळ्यांनी ऐकून घेतलं. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सॉरी. आणि सिस्टमला धन्यवाद. पुन्हा एकदा मार्च क्यूज को सल्यूट, ज्यांनी हे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन बनवलं. आणि त्यांचं लास्ट कोट जे होतं, मेकिंग द वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. आम्ही सुद्धा प्रत्येकाला मदत करू की तुमचं तुमचं जग, तुमचं फॅमिली हेल्थियर राहायसाठी आणि हॅपियर राहायसाठी. वन्स अगेन वी जस्ट क्लोज दिस मीटिंग विथ, आपल्याला काय करायचंय, आपण एक अफर्मेशन बोलेंगे मेरे साथ 1-2 मिनट का, उसके बाद अपन मीटिंग को क्लोज करेंगे. आई एम हैप्पी करो मेरे साथ, हर कोई करेगा. आई एम हैप्पी करो. आई एम हैप्पी, आई एम हेल्दी. बोलो, आई एम हेल्दी बिकॉज वी आर लिविंग इन हर्बल लाइफ अपॉर्चुनिटी, वी आर लिविंग इन हर्बल लाइफ कम्युनिटी. आई एम स्ट्रॉन्ग, मैं बहुत स्ट्रॉन्ग हूं, मैं बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग हूं. मैं कॉन्फिडंट हूं बिकॉज मेरे अंदर जगातलं नंबर 1चं न्यूट्रिशन आहे, त्याच्यामुळे मी स्ट्रॉन्ग आहे. आय एम कॉन्फिडंट, आय एम सक्सेसफुल, मेरे अंदर हे रक्तासारखं प्रवाह माझ्या आतमध्ये जाते, त्याच्यामुळे मी सक्सेसफुल होणार आहे कारण की हे माझ्या रक्तात जाणार आहे. 6 मिनिटात रक्तात जातं. मी खूप सारी अपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये आलेली आहे बिकॉज ऑफ हर्बल लाईफ न्यूट्रिशन मुळे. आणि मी खूप सक्सेसफुल होणार आहे. मी खूप पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करतो. मी सांगितलं ज्यांनी हे घेतलं तो पॉझिटिव्हिटीला पण अट्रॅक्ट करेन. आणि ते लास्ट, आय एम इनफ टू हँडल ऑल दोज स्ट्रगल्स, ऑल दोज पहाडासारखं दुःख आलं तरी मी सोसायला तयार आहे. कितीही संकट येऊ द्या तरी मी झेलायला तयार आहे. कितीही काही असेल तरी मी सांभाळायला तयार आहे. कारण की माझ्यासोबत आहे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन, वर्ल्ड नंबर 1 प्रोटीन, वर्ल्ड नंबर 1 बॅलन्स न्यूट्रिशन, वर्ल्ड नंबर 1 फॉर्म्युला 1 शेक. थँक्यू सर, थँक्यू सिस्टीम, मला चान्स दिला, मला बोलायची संधी दिली. थँक्यू 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 सर. Yes, क्या बात आहे, व्हॉट अ अमेझिंग ट्रेनिंग. पुन्हा कुणाला आवडलं बघा आजचं. ग्रेट सर, ग्रेट. सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग, जोरदार. आणि चॅट बॉक्स मध्ये आपण टाकू शकता की आजची ट्रेनिंग मध्ये आपण काय शिकला. एक रिक्वेस्ट आहे सर माझी. सर चॅट बॉक्स मध्ये जे कमेंट येतात त्यांनी कोणीतरी रेकॉर्डिंग करून घ्या ना. माझा फोन दोन्ही सगळे ऑक्युपाय आहे. मला पण आवडेल कोणी माझी प्रशंसा केलेली त्याचा एक व्हिडिओ जर बनवू शकला विच इज ऍब्सोल्युटली फाईन. एका स्पीकरसाठी नक्की सर, ग्रेट, नक्की. आय होप इज लाईक यू दॅट वन ऑफ द बेस्ट ट्रेनिंग. यस, जबरदस्त, क्या बात है सर. साठी एकदा जोरदार क्लॅपिंग. व्हॉट अ नॉलेज.
जबरदस्त. आपल्याला कसं समजेल त्या पद्धतीने सांगा. कसे घ्यायचे, कधी घ्यायचे, त्या घेतल्यानंतर आपल्या शरीराला काय फायदे होतात, आपल्या बॉडीला त्याची गरज किती आहे. वाव, ग्रेट. चला, रात्रीचं जेवण आपलं कुणाकुणाचं रेडी आहे? मी म्हणलं ना, माझा परिचय मी शेवटला करून देणार आहे. का? कारण मी हा जगातील एक नंबरचा सकस संतुलित आहार घेतल्यानंतर रात्री पण घेतोय, सकाळी पण घेतोय. यामध्ये फॉर्म्युलाचे 3 चम्मच, प्रोटीनचे 2 चम्मच, ऍक्टिव्ह फायबरचा 1 चम्मच आणि शेक 1 चम्मच. त्यासोबत आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला 2 1 2 3 एक दिसते, मी एक इकडे दिसते. यस, हर्बल लाईफलाईन 5, ब्रेन हेल्थ 7, त्रिफळा आणि आपला डायजेशन क्रियासाठी अजून आलो प्लस पण आहे. हे असं घ्यायचं, हे असं घ्यायचंय. आणि वजन किती कमी केलं मी सुनील चिमेगावे या फॅमिलीत जोडण्याच्या अगोदर 91 किलोचा होतोय आणि टूल्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करत असताना चुकीची लाईफस्टाईल केली, 91 किलो वजन झालं आणि खेळत असताना पळत असताना माझा लेफ्ट साईडचा लिगामेंट टेर झाला आणि डॉक्टर सांगितलं वजन कमी करूनही माझ्याकडे ऑपरेशन नाही. मी सरांना सांगितलं खूप त्रास होतोय, अगोदर वजन कमी करतोय सर, मग तुमच्याकडे येतोय. सरांनी नाही म्हणलं, तुला मी ऑपरेशन करणार नाही, कारण तू वजन अगोदर कमी केल्यानंतरच मी ऑपरेशन करणार. मग मी म्हणलं सर खूप त्रास होते. मग सरांनी माझं ऐकलं, रिक्वेस्ट केलं, मग माझं ऑपरेशन केलं आणि सरांनी सांगितलं आता 3 महिने तुला वेळ देतोय, तुझं वजन कमी कर. हे सर्व गोष्टी घेतलोय. असं मस्त, वाव, खतम. आणि घेतल्यानंतर 3 महिन्यात 21 किलो वजन कमी केलं, 21 किलो. आता त्याच लिगामेंटवर 2 तास नॉन स्टॉप वर्कआउट करतोय. सरांनी सांगितलं ना जॉईंट सपोर्टचं. वाव, हेच ट्रेनिंग मी पहिल्या मीटिंग मध्ये ऐकलो. आणि जर आज तुम्ही नवीन असाल ना आणि तुमच्या कोचनी जर तुम्हाला लिंक दिली, त्याला लगेच कॉल करायचंय, सर आजच्या मीटिंग मला हे आवडलं, मला हे आवडलं. बरोबर? तर सरांसाठी जोरदार क्लॅपिंग. यस, थँक्यू सो मच. थँक्यू माय ग्रेट कोच शिल्पा मॅम, अनिल सर, थँक्यू. सन्माननीय शिवाजी सर, मामा, मामी, थँक्यू. सर थँक्यू. Happy ending. Everybody's looking for a happy ending. Happy ending. Happy ending. हर कहानी की हो happy ending. दस्तक वो शोहरत की हो, कभी जो छत पे यूं ही छम छम हुई तो बारिश वो दौलत की हो. तो जैसे होते हैं ख्याली बातों में सभी के वैसे ही बुरे अरमान हो. सबका भला हो, सबका सही हो, अपना भी लेकिन सबसे सही हो. हमसे ना ऊपर कोई कहीं हो, सबका भला हो, सबका सही हो, सबका भला हो, सबका सही हो, अपना
ख्वाहिश करेंगे हम गुजारे